सरांच्या माहितीनुसार मोस्ट ऑफ द स्टुडंट मीडियमचे असतील. येस सर, मराठी. असं सेमीची मुलं पण आहेत ना सर? हा, या सेमीची सुद्धा आहेत काय? ओके, मराठी मीडियमच्या मुलांनी काही टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगेन. आता तुमच्या समोर जे आहे तो डाटा सगळा इंग्लिशमध्ये दिसेल, पण तुम्हाला मी मराठीमध्ये सुद्धा सांगेन. काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ओके, आणि तुमचे आजच्या सेक्शनमध्ये जेवढे का आपले डाऊट्स वगैरे असतील ते आपले आपण सगळे डाऊट सॉल्व्ह करून घेणार. ठीक आहे? हॅलो. हा, येस सर, येतोय आवाज सर तुमचा. हा, स्क्रीन वगैरे दिसते ना सर? येस येस सर, स्क्रीन दिसते. क्वेश्चन पेपरचा आपला फॉर्मॅट वगैरे आहे. आय थिंक तो दिसतोय सर. सगळं दिसतं ना? ठीक आहे. हो, ओके येस ओके सर. सर. ओके, तर बघा मित्रांनो, आपण सर्वात आधी ना इव्हॅल्युएशन पॅटर्न इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 आणि पार्ट 2, मी पार्ट 1 आणि पार्ट 2 हे आपले दोन जे सब्जेक्ट आहेत, दोन विषय जे आहेत विज्ञानामधले, सायन्स 1 आणि सायन्स 2, विज्ञान 1 आणि विज्ञान 2, भाग 1 आणि भाग 2. ठीक आहे? तर बघा, त्याचं टोटल मार्क्स तुमचे असतील 40 + 40, टोटल किती येतील? 80 मार्क्स. ठीक आहे? टोटल किती मार्क्स येतील? 80. ओके, त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण त्याचं स्ट्रक्चर ऑफ द ऍक्टिव्हिटी सीट्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 अँड पार्ट 2, म्हणजे आपल्याला काय पाहिजे, आपल्या पेपरचं स्ट्रक्चर कसं असेल. जेव्हा तुम्ही पेपर द्यायला जाणार, तुमच्या हातामध्ये क्वेश्चन पेपर पडणार. आता तुम्हाला तो स्ट्रक्चर माहितीच झाला असेल, मी थोडक्यात तुम्हाला त्याचं ओळख करून देतो. कसं असणार तुमचं पेपर पॅटर्न, म्हणजे तुमच्या हातात जे क्वेश्चन पेपर येते त्या क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर कसं असेल, तो क्वेश्चन पेपरमध्ये किती क्वेश्चन्स असतात, कशा क्वेश्चनला डिवाइड केलं गेलंय, ह्या पहिल्या गोष्टी आपण समजून घेऊ. आणि नंतर आपण काय करणार, प्रत्येक क्वेश्चन मध्ये जे क्वेश्चन विचारले जातात ते कशा टाईपचे असू शकतात, कोणत्या टाईपचं क्वेश्चन कसं येऊ शकतो, त्याचं आन्सर कसं लिहायचं, जे आन्सर शीट दिली असते त्या आन्सर शीटवरती काय लिहायचं काय नाही, या सगळ्या गोष्टी आजच्या सेक्शन मध्ये आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. ठीक आहे? येस सर. बोलत जा. माझा आवाज येतोय स्टुडंट्स? हो सर, येतोय. हा, तर समजला आजच्या सेक्शन मध्ये आपण काय स्टडी करणार आहोत. काय आजच्या सेक्शन मध्ये कोणतं पॉइंट कव्हर करणार आहोत आपण, जे क्वेश्चन पेपर तुम्हाला, क्वेश्चन पेपर बोर्डच्या म्हणजे बोर्डचं क्वेश्चन पेपर जे तुम्हाला भेटणार आहे. ओके, त्या बोर्डच्या क्वेश्चन पेपर मध्ये जे क्वेश्चन्स असतील ते कशा टाईपचे असतात, तुम्ही कसं स्टडी केलं पाहिजे, प्लॅनिंगनी स्टडी केलं पाहिजे. खूप कमी दिवस आहेत, त्या कमी दिवसात कसं स्टडी करायचं ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या सेक्शन मध्ये सांगणार आहे. ठीक आहे? तर काही डाऊट्स आले तर मला विचारा, काही प्रॉब्लेम नाही. नंतर आपण 10-15-20 मिनिटं असतील शेवटचे डाऊट सॉल्व्हिंग साठी ठेवूया. ठीक आहे? आता मी सुरुवात करतो. बघा, तुमचा जो पेपर असेल त्याच्यामध्ये टोटल क्वेश्चन किती असतात सांगा बघू. आता तुमचे पेपर तर झालेच असतील, किती पेपर असतात, टोटल क्वेश्चन किती असतात, प्रश्न किती असतात टोटल? सर, टोटल क्वेश्चन असतात 5 आणि त्या फर्स्ट क्वेश्चन मध्ये 4 असतात आणि त्यामध्ये म्हणजेच की ऑप्शनली असतात एनी 1 किंवा एनी 3 किंवा एनी 2. आता लक्ष द्या इकडे. तर टोटल क्वेश्चन तुमचे असतात 4. किती असतात बघा, टोटल क्वेश्चन किती असतात? 4. क्वेश्चन A1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4. प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4 हे तुमचे मुख्य प्रश्न असतील. ओके, हे तुमचे मुख्य प्रश्न असतील, म्हणजे 4 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आणि त्यांच्यामध्येच काय असतात, सब क्वेश्चन्स असतात. म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये सुद्धा तुम्हाला काय विचारले जातात, क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे? मग या क्वेश्चनचे स्वरूप काय असणार आहे, तर कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स असणार आहेत, सगळं डिस्कशन आपण आता करणार आहोत. ठीक आहे? तर बघा, क्वेश्चन नंबर 1A म्हणजेच प्रश्न क्रमांक 1 त्याच्यामध्ये टोटल क्वेश्चन्स किती असतील? 5 क्वेश्चन्स. किती क्वेश्चन्स असतील? 5 क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स असेल तुम्हाला? 1 मार्क्स. म्हणजे क्वेश्चन नंबर 1A म्हणजेच प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक पहिला त्यातला टोटल किती मार्क्सचा झाला तुमचा? 5 मार्क्सचा, 5 मार्क्सचा झाला. ठीक आहे? आता ह्या क्वेश्चन नंबर 1 मध्ये, क्वेश्चन नंबर 1A मध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स असतील हे आपण आता डिस्कस करूया. ठीक आहे? समजलं? क्वेश्चन नंबर 1A 5 क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स? 1 मार्क्स.
1 मार्क्स. टोटल किती मार्क्स येतील? 5 5 मार्क्स. मार्क्स. ठीक आहे. नंतर ह्याच क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला दुसरा सेक्शन असतो बी. सब क्वेश्चन असतो कोणता? बी. म्हणजे तो ब म्हणून दिला जाईल मराठीच्या क्वेश्चन पेपर. म्हणजे मराठी मीडियमची जी मुलं आहेत त्यांच्या क्वेश्चन पेपर मध्ये असं असेल, ब असेल. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये टोटल किती क्वेश्चन्स असतात? पुन्हा 5 क्वेश्चन Five असतात. 5 question. प्रश्न असतील. प्रत्येकाला किती मार्क्स असेल? 1 मार्क्स असेल. आणि टोटल हा किती मार्क्सचा विचारला जाईल तुम्हाला? 5. ठीक आहे. 5 मार्कासाठी विचारला जाईल. तर हॅलो, आवाज येतोय? तर मला सांगा हो, sir, क्वेश्चन येतोय. नंबर 1 प्रश्न क्रमांक 1 मध्ये तुम्हाला टोटल प्रश्न किती असतील बरं? 10 5. प्रश्न असतील. नाही, किती प्रश्न असतील तुम्हाला टोटल? म्हणजे सर ए मधले 5 आणि बी मधले 5 ना? हा, टोटल किती प्रश्न असतील मग तुमचे? 10. 10 प्रश्न असतील, बरोबर ना? प्रत्येकाला मार्क्स किती तुम्हाला? एक मार्क्स एक, असेल. एक. आणि कोणत्याही प्रकारचं इथे तुम्हाला ऑप्शन नसेल. ठीक आहे. जेवढे काही क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करावे लागणार आहेत. ठीक आहे. ऑप्शन कशालाही नसणार आहे. तर आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 1A आणि क्वेश्चन नंबर 1B म्हणजे प्रश्न क्रमांक 1 मधला अ, प्रश्न क्रमांक 1 मधला ब, याच्यामध्ये कोणकोणत्या टाईपचे आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. पाहायचे क्वेश्चन कोणत्या कोणत्या प्रकारचे सॉल्व करायचे आहेत ते. हो सर. आणि लक्षात घ्या, तुम्ही माझ्या समोर नाही आहात. ओके. प्रत्येकाने साईटला काय तुमची नोटबुक असेल, तुमची वही असेल, पेन असेल, साईटला घेऊन बसा. मी जे काय तुम्हाला इम्पॉर्टंट पॉइंट सांगेल ते तुम्ही लिहत जा. क्लिअर? येस सर. ओके. तर आता मी दुसरी एक मिनिट. हा पेपर मॉडेल आपण नंतर डिस्कस करूया. ठीक आहे. पेपर कसं लिहायचं वगैरे कसं काय ते. ठीक आहे. तुम्हाला आता हे दिसतंय स्लाइड, आता ही दुसरी येस सर. प्रश्नपेढीची साईड दिसते तुम्हाला? सगळ्यांना दिसते? हो. ठीक आहे. हो, सर. बघा ह्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक म्हणजे प्रश्न पहिला ए. प्रश्न पहिला कोणता असणार आहे तुमचा? ए. खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. ओके. म्हणजे तुम्हाला काय करायचं, एक क्वेश्चन दिला जाईल ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला अचूक पर्याय निवडायचा आहे. ओके. जो ऑप्शन तुमचा राईट असेल तोच पर्याय निवडून, तोच ऑप्शन निवडून तुम्हाला तुमच्या आन्सर शीट वरती लिहायचा आहे. प्रत्येकी किती गुण असेल? 1 एक गुण. गुण. समजलं? म्हणजे आपण यांना काय बोलतो? फिलिंग द ब्लँक्स. किंवा ह्या फिलिंग द ब्लँक्स मध्ये नाहीत. इथे तुम्हाला काय चूज एक करेक्ट आन्सर तुम्हाला काय करायचंय? चूज करायचा आहे आणि तो तुम्हाला आन्सर शीट मध्ये लिहायचा आहे. ओके. आपल्याला बहुपर्याय दिले जातील, मल्टिपल ऑप्शन असतील, त्यातला एक राईट असलेला आन्सर आपल्याला कुठे लिहायचा आहे? आन्सर शीट वरती लिहायचा आहे. अशा टाईपचा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, प्रश्न विचारला जातो पहिल्यामध्ये अ मध्ये. ठीक आहे. प्रत्येकाला किती मार्क्स असतील? 1 मार्क्स. क्लिअर? आता बघा, सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे इथे? कोणत्या टाईपचे एमसीक्यूज म्हणजे कोणत्या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात? व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. मी सांगतोय प्रश्न क्रमांक पहिला, खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा, प्रत्येकी 1 गुण. आता ह्याच्यामध्ये कशा कशा टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात हे बघा. क्लिअर? तर बघा, तुम्ही आतापर्यंत विज्ञानाचा स्टडी केला असेल, सायन्स 1 स्टडी केला असेल, सायन्स 2 स्टडी केला असेल. तुम्ही कधी असं नंबर वाले स्टेटमेंट पाहिले का? नंबर, ज्याच्यामध्ये नंबर संख्या दिली असेल, संख्या दिलेली असेल. बघा इकडे बघा, तुम्हाला दिसते इथे, हे बघा मी हायलाइट केलेलं. बघा, सगळ्यात आधी लक्षात घ्या, ह्या प्रश्नामध्ये त्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. संख्या असलेले. कोणते? संख्या असलेले म्हणजे नंबर बेस, ज्यांच्यामध्ये काय असतं? नंबर असतं. बघा, इथे जो गुरुत्वाकर्षण बोलतो आपण, आहे ना, जी ची व्हॅल्यू SI किती आहे? आता बघा, हा जो तुम्हाला प्रश्न दिसतोय तो कसा आहे? संख्येचा आहे की नाही? नंबरचा आहे की नाही? हो सर. तर असा नंबर बेस क्वेश्चन विचारला जाईल तुम्हाला. खूप सारे आहेत बघा, इथे दिसतोय तुम्हाला? येस येस.
येतोय आवाज आता? येस, आवाज येतोय सर तुमचा. बघा विद्यार्थ्यांपर्यंत काही पोहोचत नसेल तर त्यांनी थोडंसं रेंजमध्ये या, कारण सरांचा आवाज येतोय क्लिअर. येस सर, कंटिन्यू प्लीज. ओके. तर बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रश्न कशा टाईपचे विचारले जातात मी प्रत्येक पॉईंट सांगतोय. क्वेश्चन नंबर 1A जे मल्टिपल चॉईस तुम्हाला ते राईट म्हणजे एक करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करून तो तुम्हाला आन्सर शीट मध्ये लिहायचा असतो. ते कशा टाईपचे क्वेश्चन येऊ शकतो? नंबर बेस क्वेश्चन येऊ शकतो. कसा? नंबर बेस. बघा ह्या एमसीक्यू दिसतात, ह्या नंबर बेस आहेत का नाही? हे बघा, हे सुद्धा नंबर बेस आहे क्वेश्चन. बघा येस सर. बघा नंबर बेस आहेत, हे नंबर बेस अशा टाईपच्या. बघा हा बघा मेंडेलिव्ह आहे का नाही? नंबर बेस. हे बघा हे सगळे जे मी का हायलाइट केले हे कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत? नंबर बेस. क्लिअर? म्हणजे तुम्हाला काय करायचंय बघा, तुमच्याकडे जो तुमचा टेक्स्टबुक असतो, तुमच्याकडे तो पुस्तक असतो, त्यामध्ये काय करायचंय तुम्हाला? अशा स्टेटमेंट शोधायचे आहेत ज्यांच्यामध्ये काय आहे? नंबर आहे. काय आहे? नंबर. नंबर. खूप सारे असे तुम्हाला स्टेटमेंट दिसते ज्या नंबर. बघा आहे का ना नंबर इथे? येस सर. विद्युतधाऱ्यांची वारंवारता किती असते? बघा आहे का नाही याच्यामध्ये नंबर? खूप सारे असे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये नंबर तुम्हाला दिसतील. बघा 1 किलोग्राम जर काय घेतलं आपण, पाणी घेतलं आणि त्याचं तापमान 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवल्यास त्याला आपण काय बोलतो? किती म्हणजे किती उष्णता लागेल? किती उष्णता लागेल? तर हे अशा टाईपचे क्वेश्चन कशामध्ये येतात? नंबर बेस मध्ये. समजलं? कशामध्ये? नंबर बेस क्वेश्चन. तर लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या टेक्स्ट मध्ये असे नंबर बेस स्टेटमेंट शोधायचे आहेत आणि त्यांना हायलाइट करायचं आहे आणि एक साइडला घ्यायचे आहेत. ओके, तर हा झाला पहिला पॉइंट. ओके, नंतर तुम्हाला बघा व्याख्या असतात का नाही व्याख्या? येस सर. हा, छोट्या छोट्या व्याख्या म्हणजे छोट्या स्टेटमेंट एका ओळीमध्ये तुम्ही व्याख्या लिहू शकता. आहेत का ना अशा व्याख्या ज्या एका ओळीमध्ये लिहिल्या जातील? हॅलो सर. हॅलो. हा सर, थोडस इंग्लिश मध्ये पण ट्रान्सलेट करा. हा येस, बोला ना सर. इंग्लिश मध्ये पण करू का? ठीक आहे. तर व्याख्या म्हणजे काय? डेफिनेशन्स असतात. काय? डेफिनेशन्स. तर छोटे छोटे डेफिनेशन्स असतात बघा. जसं तुम्ही मॉइश्चर, ह्युमिडिटी आपण बोलतो, उष्ण आर्द्रता बोलतो. आर्द्रतेची व्याख्या काय? बरोबर की नाही? मग एक छोटीशी स्टेटमेंट आहे की नाही? आर्द्रतेची व्याख्या किती छोटी आहे की नाही? ह्युमिडिटीची डेफिनेशन किती छोटी आहे? तर लक्षात घ्या, जेवढ्या छोट्या छोट्या डेफिनेशन्स आहेत, छोट्या छोट्या व्याख्या आहेत, त्यांच्यावरती सुद्धा काय विचारला जाऊ शकतो? एमसीक्यू टाईप क्वेश्चन येऊ शकतो. समजलं? येस सर. समजतंय तुम्हाला? म्हणजे पहिला पॉइंट झाला संख्या असलेलं, दुसरा पॉइंट झाला काय? डेफिनेशन्स. ओके, आता तिसरा पाहूया आपण. तिसरा कोणता येईल बघा? युनिट्स म्हणजे एकक. बघा दिसते तुम्हाला? विशिष्ट उष्माधारकतेचे SI मापन पद्धतीतील एकक काय आहे? बघा झालं का नाही? एककावरती, हा युनिट वरती झाला का नाही क्वेश्चन? येस सर. तर युनिट बेस सुद्धा तुम्हाला काय विचारले जाऊ शकतात? क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मग तुम्हाला काय करायचंय सांगा? तुम्ही टेक्स्टबुक घेणार. ओके, त्या पुस्तकामध्ये काय करणार तुम्ही? बाबा चला, हीट लेसन जो आहे, उष्णताचा जो लेसन आहे, त्याच्यामध्ये कुठे कुठे आपल्याला एकक आलेले आहेत, कुठे कुठे युनिट्स आलेले आहेत, कोणता SI युनिट आहे, कोणता CGS युनिट आहे, बरोबर की नाही? ते तुम्ही काय करणार? अंडरलाईन करणार. क्लिअर? येस सर. नंतर तुम्हाला डायग्राम दिली जाऊ शकते. काय दिली जाऊ शकते? डायग्राम. दिसते ते डायग्राम बेस्ड क्वेश्चन तुम्हाला. तर एक डायग्राम दिली जाईल तुम्हाला. बघा इथे सुद्धा एक डायग्राम दिसते की नाही? एक प्रयोग केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं तर प्रकाशाचे अपवर्तन आहे, प्रकाशाचे अपस्करण आहे. ओके, अशा टाईपचे तुम्हाला ऑप्शन दिले जातील. समजलं? तर ह्याच्यामध्ये कोणत्या टाईपचं तुम्हाला काय दिसतं, लॉ दिसतोय, ते तुम्हाला सांगायचं असेल. क्लिअर? येस सर. तर लक्षात घ्या, डायग्राम बेस सुद्धा तुम्हाला MCQ विचारले जाऊ शकते. 3 टाईप झाले. डेफिनेशन झाली, त्याच्यानंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन. मल्टिपल चॉईस मध्ये डायग्राम बेस क्वेश्चन झाला, बरोबर. नंतर त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचा क्वेश्चन पाहिला आपण? डायग्राम बेस नंतर नंबर बेस क्वेश्चन. नंबर बेस क्वेश्चन, संख्या असलेला. नंतर युनिट्स. क्लिअर?
ओके. अजून तुम्ही रिॲक्शन स्टडी केल्यात? रिॲक्शन स्टडी केल्यात ना, रासायनिक अभिक्रिया बोलतो आपण त्यांना. येस सर. हा, तर तुम्हाला काय केलं जातं, एक रिॲक्शन दिली जाईल. काय दिली जाईल तुम्हाला? रिॲक्शन दिली जाईल आणि विचारलं जाईल ही कोणत्या टाईपची रिॲक्शन आहे हे ओळखा. बरोबर की नाही? आहेत की नाही अशा रिॲक्शन तुम्ही पाहिल्यात की नाही? हो सर. जसं कॅल्शियम, हे बघा, जर कॅल्शियम कार्बोनेट जर घेतलं, काय घेतलं आपण? कॅल्शियम कार्बोनेट. त्याला हीट केलं, तर हीट केल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला कोणते प्रोडक्ट भेटतात, अशा टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे रिॲक्शन बेस्ड सुद्धा क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये येण्याचे चान्सेस असतात. क्लिअर? सर. हा, तर रिॲक्शन बेस व्यवस्थित लक्षात घ्या. रिॲक्शन बेस सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नंतर तुम्ही बघा काही नियम, सॉरी, तुम्ही काही नियम स्टडी केलेत, लॉ स्टडी केलेत की नाही? उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम केलाय स्टडी? येस सर. यस सर. त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. म्हणजे जेवढे तुम्ही लॉज स्टडी केलेत, काय स्टडी केलेत? लॉज, त्यांच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. क्लिअर? लॉज वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नंतर बघा तुम्ही फॉर्म्युला स्टडी, डेफिनेशन, फॉर्म्युलाज, हे बघा दिसतंय तुम्हाला? एन इज इक्वल टू, ह्या नियमाला म्हणजे स्नेलचा नियम म्हणतात. मग ह्याच्यातला ऑप्शन कोणता राईट येईल? तर हे कोणत्या बेसिस झालं? फॉर्म्युला बेस. कोणता बेस झाला हा? फॉर्म्युला बेस. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला बेस क्वेश्चन सुद्धा विचारले जाऊ शकतात ह्यामध्ये, एमसीक्यू टाईप मध्ये. क्लिअर? म्हणजे तुम्हाला काय करायचं, पेपरमध्ये जेवढे काय फॉर्म्युला आहेत ते एक साईडला घ्यायचे, ठीक आहे? त्यांच्यावरती एक्झाम मध्ये एमसीक्यू टाईप क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. क्लिअर? सर आता त्या क्वेश्चन मध्ये त्याचा आन्सर जे आहे त्याचं ते जे दोन ऑप्शन आहेत फर्स्ट आणि सेकंड ते सेमच आहे, मग कन्फ्युजन होते ना? असं पेपरमध्ये येणार नाही. आता हे टायपिंग प्रिंटिंग मिस्टेक आहे. जर तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये जर अशा टाईपचा एखादा क्वेश्चन तुम्हाला आढळला तर लक्षात घ्या, त्या क्वेश्चन मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. त्या क्वेश्चनचा नंबर लिहा आणि सोडून द्या, तुम्हाला मार्क्स भेटणार. बोर्डाचा नियम आहे, एखादा क्वेश्चन जर चुकीचा विचारला गेला असेल आणि तो तुम्ही अटेंड केला असेल, म्हणजे तुम्ही जर त्याचा क्वेश्चन नंबर जरी लिहिला असेल तर तुम्हाला तिथे फुल मार्क्स भेटतात. समजलं? ओके सर. ओके, तर तिथे काय टेन्शन घ्यायचं गरज नाहीये. ठीक आहे, तर समजलं तुम्हाला? पहिला आपला प्रश्न समजला, क्वेश्चन नंबर 1. हो सर. क्वेश्चन नंबर 1 मध्ये कशा कशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. ओके, पहिला झाला. आता बघा दुसरा कोणत्या टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला इथे. ओके, आता हे खूप आहे तिकडे आपल्याकडे. ठीक आहे, बघा प्रश्न पहिल्यामध्ये सहसंबंध ओळखा, अशा टाईपचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्लिअर? आता याच्यामध्ये कशा टाईपचे बघा प्रश्न लक्षात घ्या. पेपरमध्ये आन्सर शीट मध्ये आता हा जो वरच्या टाईपचा क्वेश्चन आहे, ठीक आहे, चंद्रकळेतील आपल्या सर्वात जवळचा घटक हा टिंबटिंबा हा आहे, तर कोणता आहे? चंद्र आहे. ठीक आहे ना? तर तुम्ही काय करायचं, फक्त चंद्र लिहायचं. काय लिहायचं? चंद्र. आणि त्याच्या पुढे काय? ए चंद्र, फक्त एवढंच लिहायचं. तुम्ही काय करता, सूर्य मालिकेतील आपल्या सर्वात जवळचा घटक हा, नंतर तिथे मध्ये लिहिता चंद्र, खाली अंडरलाईन करता होय. एवढं करायची काही गरज नाही. आन्सर शीट मध्ये तुमचे आन्सरच आले पाहिजेत, क्वेश्चनची गरज नाहीये. जिथे क्वेश्चनची गरज आहे तिथेच क्वेश्चन लिहायचं. समजलं? तर अशा प्रकारे फक्त तुम्ही काय लिहा? अचंद्र. आता सपोज इथे काय असतं, सपोज बी असता तर बी तुम्ही काय लिहिलं असतं? अपोलो लिहिलं असतं. समजलं? तर अशा प्रकारे करायचं. क्लिअर? आता इथे सहसंबंध ओळखा, जर अशा टाईपचा क्वेश्चन आला तर व्यवस्थित लक्ष द्या. याचं आन्सर लिहिताना सपोज गण 1 आणि गण 2 म्हणजे ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 हे एस ब्लॉक मध्ये येतात, एस खंडामध्ये येतात. बरोबर ना? तर गण 13 आणि गण 18 म्हणजे ग्रुप नंबर 13 आणि ग्रुप नंबर 18 कशामध्ये येईल? तर सिंपल आहे, पी ब्लॉक मध्ये येईल. कशामध्ये? पी ब्लॉक मध्ये. पी ब्लॉक. मग हे जर आन्सर लिहिताना तुम्हाला हे पूर्ण लिहिलं पाहिजे. समजलं? हे पूर्ण लिहायचं. गण 1 व गण 2 एस खंड, तर गण 13 म्हणजे गण 13, गण 18
ग्रुप नंबर 13, ग्रुप नंबर 18 कशामध्ये येईल? पी ब्लॉक P मध्ये, block. म्हणजे पी खंडामध्ये येईल. हे आन्सर अशा प्रकारे तुम्ही लिहिलं पाहिजे. म्हणजे प्रश्न क्रमांक पहिल्या फर्स्ट मध्ये तुम्हाला सहसंबंध ओळखा अशा टाईपचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्लिअर? नंतर बघा इथे क्लोरीन हॅलोजन कोल आहे, तर अर्गॉन कुठला आहे? याला आपण इनर्ट गॅसेस बोलतो. काय बोलतो? इनर्ट गॅसेस. तर अशा टाईपचा ह्याचा आन्सर लिहिताना तुम्हाला समजलं कसं लिहायचं आहे? सर्वात इम्पॉर्टंट काय आहे? आन्सर कसं लिहायचं हे खूप इम्पॉर्टंट आहे. समजलं? येस सर. ओके. आता आपण ह्याच्यामधलं पहिल्यामध्ये प्रश्न पहिला ब मध्ये आलो. आपण कशामध्ये आलो? ब मध्ये. त्याच्यामध्ये बघा गटात न बसणारे शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. गटात न बसणारे शब्द, गटात न बसणारे शब्द अशा टाईपचा जर क्वेश्चन आला तर काही करायचं नाहीये. तुम्ही काय करता माहितीये का? हे लिहिता आणि याच्यामध्ये परत त्याच्या खाली जो तो गटात न बसणार त्याला अंडरलाईन करता. असं आन्सर लिहायचं नाही. आन्सर कसे लिहायचे ते सुद्धा मी सांगतो तुम्हाला आन्सर शीट मध्ये. क्लिअर? हो सर. आन्सर लिहिताना माझं कसं लिहिलं जाईल? जो गटात बसत नाही तोच आन्सर शीट मध्ये लिहा. आता इथे लिथियम आहे, सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि पोटॅशियम आहे. लिथियम, सोडियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम. तर लक्षात घ्या याच्यामध्ये मॅग्नेशियम जो आहे हा ग्रुप सेकंड मधला एलिमेंट आहे, बरोबर ना? लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे ग्रुप फर्स्ट मधले म्हणजे पहिल्या गणामधले आहेत. मॅग्नेशियम जो हा दिसतोय हा दुसऱ्या गणामधला आहे. मग आपला गटामध्ये न बसणारा शब्द कोणता झाला? मॅग्नेशियम. कोणता झाला? मॅग्नेशियम. मग तुम्ही काय केलं पाहिजे आन्सर शीट मध्ये लिहिताना? फक्त आणि फक्त काय लिहिणार? प्रश्न पहिला तर तुम्ही लिहिलेलाच आहे, ब लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये काय त्याचा क्वेश्चन नंबर असेल, प्रश्न क्रमांक असेल तो लिहा आणि फक्त तुम्ही काय लिहिणार? मॅग्नेशियम. मॅग्नेशियम. समजलं? येस सर. तर गटात न बसणारे शब्द ठरवा अशा टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला. त्याच्यानंतर प्रश्न पहिल्यामध्ये ब मध्ये जर आलात तुम्ही तर ब मध्ये बघा तिसरा प्रश्न कोणत्या टाईपचा असू शकतो? खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. लिहा. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. व्हेरी शॉर्ट टाईप क्वेश्चन आन्सर एका वाक्यात लिहायचंय. ठीक आहे? म्हणजे इथं डॉबेर्नेच्या त्रिकांचे वैशिष्ट्य काय? एका वाक्यात लिहायचं. काय लिहायचं? एका वाक्यात स्टेटमेंट लिहायची. स्टेटमेंट लिहायची. डॉबेर्नेची स्पेशालिटी काय आहे? एका वाक्यात. क्लिअर? हो सर. तुम्ही काय करता? डॉबेर्नियर त्रिकांचे वैशिष्ट्ये काय आहेत असं प्रश्न लिहिताना त्याच्यावर असं करायचं नाही. ह्याचा प्रश्न लिहिताना कसं लिहायचं माहितीये का? डॉबेर्नियरच्या त्रिकांचे वैशिष्ट्य खालील प्रमाणे आहेत. बरोबर की नाही? प्रश्न किती मार्काला आहे? फक्त 1 मार्काला आहे. मग मॅक्झिमम तुम्ही किती लिहिलं पाहिजे? 1 सेंटेन्स लिहिलं पाहिजे ना, का 5 सेंटेन्स लिहिला पाहिजेत? काही गरज नाही. प्रश्न बघायचं किती मार्काचा आहे त्याप्रमाणे लिहायचं. क्लिअर? हो सर. आता बघा इथे विचारलेलं आहे एकाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपन दिलेलं आहे 2822. ओके, 2822. ओके, तर हा कोणता मूलद्रव्य आहे हे ओळखायचं आहे. तर हा बघा कोणता आहे? 8 आणि 2 10 12. हा मॅग्नेशियम आहे. कोणता आहे हा? मॅग्नेशियम. मग फक्त तुम्ही काय लिहिणार? क्वेश्चन टाकणार आणि फक्त काय लिहिणार? मॅग्नेशियम. ओके, दिलेला मूलद्रव्य कोणता आहे? मॅग्नेशियम. एवढंच लिहायचं. क्वेश्चन लिहायची गरज नाही. क्लिअर? ओके, तर प्रश्न आपण पहिल्या मधला ब बद्दल बोलतोय. पहिल्या व्यवस्थित आहे का? प्रश्न पहिल्यामध्ये अ मध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन येतात? एमसीक्यू टाईप. क्लिअर? त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिले जातात, पर्याय दिले जातात. त्यातला अचूक शब्द, अचूक पर्याय निवडायचा आणि तोच आन्सर शीट मध्ये लिहायचा. क्लिअर? आता आपण प्रश्न पहिल्यामधला ब मध्ये आलेला आहोत. ठीक आहे? ब झाला कंप्लीट. ब मध्ये काय विचारलं जाईल समजलं. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या अशा टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता प्रश्न पहिल्यामध्ये ब मध्ये जोड्या लावा. ओके, अशा टाईपचा क्वेश्चन, जोड्या जुळवा अशा टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इथे खूप मुलं काही करतात ते सांगतो तुम्हाला मी. काय करतात तुम्ही प्रश्नाचे आन्सर लिहिताना? स्तंभ ए दिलाय, स्तंभ बी दिलाय, ए कॉलम दिलाय, बी कॉलम दिलाय. तुम्हाला ए कॉलमला बी कॉलमला जोडायचं नाहीये. तुम्ही इथं रेषा मारता, बरोबर की नाही?
बरोबर ना? असंच करता ना तुम्ही, रेषा मारता ना? हो सर. तर रेषा वगैरे मारायचं नाही. तर त्याचं आन्सर कसं लिहायचं बघा. आता मी इथे टाईप करताना दिसतोय का? जसं हा एका अल्युमिनियम आहे, एका अल्युमिनियम, एका सिलिकॉन, एका बोरान आहे. ओके, इथे त्रिक्के दिलेले आहेत बघा, इथे त्रिक्के दिलेले आहेत. ठीक आहे, तर आपण दुसरी एमसीक्यू सॉल्व्ह करूया. त्रिक्के दिलेत म्हणजे ट्रायड्स. ओके, मग तुम्ही काय करणार? आन्सर शीट मध्ये इथे काय लिहिणार? 1 लिहिणार. मग हा कोणाशी मॅच करतोय बरं? मेंडिलिव्हशी, डॉबेर्नेसी, थॉम्सनशी, मोझलेसी का न्यूलँडशी? तर तुम्हाला माहिती आहे डोबेनर. मग इथे काय लिहायचं? फक्त बी लिहायचं, म्हणजे तुम्ही ब लिहिणार. समजलं? हो. असं लिहायचं. हा म्हणजे कोणाशी रिलेटेड आहे? पहिल्याला ब, म्हणजे इथे तुम्ही काय टाकणार? एक ॲरो वगैरे टाका. ओके, आणि असं लिहा. समजलं आन्सर कसं लिहायचं? हो. हो सर. हा, असं लिहायचं. मग सपोज दुसऱ्याचं काय आहे? आता क्वेश्चन नंबर 2 घेतला. क्वेश्चन नंबर 2, अष्टके. ऑक्टेट कोणाशी रिलेटेड आहे? बोला. ऑक्टेव्ह. न्यूलँड. व्हेरी गुड. न्यूलँड. बघा, न्यूलँड कुठे दिसतंय इथे तुम्हाला? हे बघा, ई मध्ये दिसतोय. मग इथे काय टाकणार? 2 टाकणार, एक ॲरो देणार, आणि तुम्ही काय लिहिणार? इथे ई लिहिणार. काय लिहिणार? ई. आता इथे मराठीमध्ये नाही माझ्याकडे, इथे काय लिहिणार तुम्ही? ई लिहिणार. समजलं? अशा प्रकारे जोड्या जुळवायच्या. ओके, ते तुम्ही अशा लाईन नाही मारायच्या. इथे तुम्ही असं बघा बघा, हा गेला इथे, इथे गेला रे डॉबेनियर इथे. ठीक आहे, अष्टके इथे, अणु अंक इथे. असं करायचं नाही, ही चुकीची पद्धत आहे. समजलं कसं करायचं? जोड्या कशा जुळवायच्या? हो सर. नक्की समजलं? पुढे जायचं. हो. 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 ओके, तर आता प्रश्न क्रमांक पहिल्यामधला आपण पूर्ण नेक्स्ट क्वेश्चन प्रश्नाकडे येऊया. टोटल किती प्रश्न असतात माहिती ना आपल्याला? पूर्ण वाक्य पूर्ण करा. एक वाक्य दिलं जातं, एक सेंटेन्स दिला असतो, तो इनकम्प्लीट असतो. तो काय असतो? इनकम्प्लीट असतो. आणि तो काय करायचा असतो? पूर्ण करायचा असतो. तो आपल्याला काय करायचा? पूर्ण करायचा आहे. ओके, तर लक्षात घ्या, ह्या टाईपचा प्रश्न जर तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर लक्षात घ्या, आन्सर शीट मध्ये लिहिताना, तुमच्या जी उत्तरपत्रिका असेल त्याच्यामध्ये लिहिताना हे पूर्णच्या पूर्ण तुम्ही लिहिलं पाहिजे. समजलं? हो सर. झालं क्लिअर? जसं न्यूलँडच्या अष्टक नियमानुसार ओके, फ्लोरीनचे क्लोरीनशी साधर्म्य आहे. ओके, कारण क्लोरीन हे क्लोरीन पासून टिंबटिंब आहे. मग इथे जे काय आहे तो आन्सर तुम्हाला लिहिलं पाहिजे. विद्युत घनता म्हणजे इथे पुढे विद्युत घनता म्हणजे हे तुम्ही आन्सर शीट मध्ये लिहिलं पाहिजे, आणि त्याच्या पुढचा अचूक पर्याय तुम्ही लिहिला पाहिजे. समजलं? अचूक म्हणजे तो पूर्ण वाक्य तुम्ही कंप्लीट केला पाहिजे. इथे फक्त जो आन्सर आहे तो लिहायचा नाही. व्यवस्थित लक्षात द्या, कोणता प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा. अपूर्ण वाक्य पूर्ण करा. जर आलं तो वाक्य पूर्ण लिहायचा आणि नंतर तो पूर्ण करायचा. क्लिअर? हो सर. हो सर. हा, आता नंतर प्रश्न पहिल्यामध्ये अजून एक नावे लिहा म्हणून येतो. काय? नावे लिहा. ओके, नाव लिहायचं. नाव काय लिहायचं? नाव लिहायचं कोणाचं? एका मुलाचं नाव, मुलीचं नाव, असं काही नाहीये. रामचं नाव लिहायचं, श्यामचं नाव लिहायचं नाही, असं काही नाही. बघा, नाव कुणाचं लिहायचं? ओके, जसं सर्वाधिक क्रियाशील अधातू कोणता आहे? सर्वात क्रियाशील अधातू कोणता आहे? ओके, किंवा संयुजा 0 असलेलं मूलद्रव्यांचे कुल कोणते? तर ह्याचा आन्सर काय येईल? 0 व्हॅलन्सी असलेलं, 0 संयुजा असलेलं मूलद्रव्याचं कुल म्हणजे ग्रुप कोणता? तर तुम्हाला माहिती आहे, ग्रुप नंबर 18. ओके, ग्रुप नंबर 18, कुल 18. बरोबर की नाही? हो सर. तर फक्त तुम्ही काय लिहिणार? इथे संयुजा 0 असलेल्या मूलद्रव्याचे कुल हे आहे, ते तुम्ही फक्त त्याचा आन्सर लिहा. समजलं? हो सर. म्हणजे इथे फक्त काय लिहायचं? तुम्हाला आन्सर लिहायचे आहेत. अशा टाइपचे क्वेश्चन येतात बघा. झालं? समजलं? हो सर. हो सर. ओके, तर अशा प्रकारचे क्वेश्चन इथे विचारले जातात बघा, खूप सारे आहेत. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. ट्रू फॉल्स तुम्हाला लिहायचं असेल
जर त्याचं कारण विचारलं असेल तरच लिहा. कारण जर विचारलं नाही तर लिहू नका. क्लिअर? हो सर. आणि व्यवस्थित लक्ष द्या. चूक की बरोबर लिहिताना फक्त चूक आहे का बरोबर आहे तेच प्रश्न क्रमांक टाकून लिहा. स्टेटमेंट लिहायची गरज नाही. दिलेलं वाक्य तुम्हाला पुन्हा लिहायची गरज नाही. म्हणजे जसं जी ची मूल्य विषुववृत्तावर सर्वाधिक असते. चूक असेल किंवा बरोबर असेल ते तुम्ही फक्त लिहा. ती स्टेटमेंट वाक्य लिहायची गरज आपल्याला नाही आहे. क्लिअर? हो सर. हो सर. ओके. तर अशा टाईपचा क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. नंतर बघा व्याख्या लिहा. व्याख्या सुद्धा लिहायला विचारला जाऊ शकतो. 1 मार्कासाठी व्याख्या. गणाची व्याख्या काय, आवर्ताची व्याख्या काय, ग्रुप म्हणजे काय, पिरियड म्हणजे काय, ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय, ओके, अणुत्रिज्या म्हणजे काय, हीट म्हणजे काय, उष्णता म्हणजे काय. समजलं का? फोकल लेंथ म्हणजे काय, ऑप्टिक फोकल लेंथ कसं डिफाईन करायचं. एका वाक्यात व्याख्या लिहायला सांगितले 2-3 पानं भरून काय लिहायची गरज आहे का? 4-5 ओळी म्हणून लिहायची आहे का गरज नाही. फक्त 1-2 लाईन मध्ये तुमचा आन्सर आला पाहिजे. व्याख्या लिहा. किती? 2 आन्सर. त्याच्यापेक्षा मोठी व्याख्या तुम्हाला विचारली जाणार नाही. 1 मार्कासाठी. 2 मार्काची असेल त्याप्रमाणे ती लिहायची. समजलं? तर लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये बी मध्ये तुम्हाला व्याख्या लिहायला सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. आता बघा अजून एक टाईप आहे. ओळखा पाहू मी कोण. आता मी माहितीये तुम्हाला हरीश सर आहे. सरांनी ओळख करून दिली माझी. ओके. ओळखा पाहून मी कोण. मग कार्बनचे अपरूपे कोणती. कार्बनची अपरूपे कोणती. तर डायमंड वगैरे ग्राफाईट वगैरे माहितीये ना तुम्हाला. हो सर. हो सर. ही त्याची रूपे आहेत. मग फक्त काय लिहायची, ती रूपे कोणती आहेत ती लिहायची. कोण ओळखा. फक्त परत ती स्टेटमेंट वगैरे लिहायची गरज आपल्याला इथे नाहीये. ठीक आहे. जसं तुम्हाला एक एलिमेंट दिला जाईल, त्याचं सांगितलं जाईल ॲटॉमिक नंबर, अणुक्रमांक किती आहे, 6 आहे. ओळखा पाहू मग कोण आहे मी. कार्बन. तुम्ही काय लिहिणार, फक्त आणि फक्त कार्बन लिहिणार. ठीक आहे. दुसरं काही लिहायची गरज नाहीये. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक फर्स्ट विचारला जाऊ शकतो. समजलं? कोणकोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. क्वेश्चन नंबर 1A आणि क्वेश्चन नंबर B मध्ये. येस सर. क्वेश्चन नंबर 1 मध्ये टोटल तुम्हाला 5 मार्कासाठी मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तुम्हाला 5 एमसीक्यूज दिल्या जातील आणि त्याच्यातला योग्य पर्याय निवडायचा. फक्त पर्याय लिहायचं. ठीक आहे. पर्याय लिहिताना तो त्याचा सब क्वेश्चन जो असेल म्हणजे अ आहे, ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे ते पण मेन्शन करा. पूर्ण प्रश्न लिहायची गरज नाही. नाही. आणि बी मध्ये समजलं कोणत्या कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तुम्ही लिहून घेतलं का? नाही. हा. व्याख्या विचारल्या जाऊ शकतात तुम्हाला. मी कोण आहे हे ओळखा, नंतर योग्य पर्याय निवडा. ओके. वाक्य पूर्ण करा. अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ऑड मॅन आउट वगैरे बोलतो आपण ना, फिलिंग द ब्लँक्स, मॅच द फॉलोविंग, राईट ना. अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला कुठे भेटतील. प्रश्न क्रमांक 1B मध्ये. समजलं? हो सर. आता येऊया प्रश्न क्रमांक दुसरा. क्वेश्चन नंबर 2. टोटल तुम्हाला किती अटेम्प्ट करायचे आहेत. क्वेश्चन 5. तुम्हाला दिले किती जातील. 7 दिले जातील. लक्षात घ्या. 7 मधले किती सॉल्व्ह करायचे. 5. म्हणजे एक्स्ट्रा किती दिले तुम्हाला. 2 दिलेत. किती दिलेत. 2 एक्स्ट्रा दिलेत. क्लिअर. प्रत्येकी मार्क्स किती असेल. प्रत्येकी मार्क्स किती असेल. प्रत्येकी मार्क्स किती असतील. 2. प्रत्येकी 5 क्वेश्चन. एका क्वेश्चनला मार्क्स किती तुम्हाला 2. क्लिअर. असा टोटल 10 मार्काचा प्रश्न असेल क्वेश्चन नंबर 2. झालं क्लिअर. आणि लक्षात घ्या
एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व करू नका. जर तुमच्याकडे टाइम उरला सगळा प्रश्न अटेंड करून तरच एक्स्ट्रा प्रश्न सॉल्व करा. आणि एक्स्ट्रा प्रश्न जर सॉल्व करायचा असेल तर त्याच्यासाठी जागा सोडून द्या. समजलं? हो तुम्ही सर ते सपोज एक्स्ट्रा क्वेश्चन जर समजा आपल्याला वाटलं की बा हा आपला चुकलेला आहे तर तो सर्वात शेवटून लिहिला तरी चालेल ना? सर्वात शेवटून म्हणजे पेपर वरती सर्वात शेवटून. सर म्हणजे आपण पूर्ण पेपर लिहून झाला आपला समजा पूर्ण हा. चारही क्वेश्चन त्याच्यानंतर नाही. मग तुला वाटतंय ना बाबा आता तू 5 क्वेश्चन सॉल्व्ह केले, तुला वाटतं बाबा एक चुकीचं झालंय माझा, मग काय करायचं? जागा सोडून द्यायची. हे बघा तुम्हाला जो बोर्ड आन्सर शीट येतो ना उत्तर पत्रिका त्याच्यामध्ये खूप पेजेस असतात. पेजेसचा टेन्शन घ्यायचा नाही. तुम्हाला वाटतंय बाबा मी 5 प्रश्न सॉल्व्ह केलेत, मला 6वा येऊ शकतो, जागा सोडून द्या. त्याच्यासाठी किती जागा लागेल, लाईन लागतील तेवढ्या सोडून द्या. नवीन प्रश्न नव्या पानावर सुरुवात करा. तुम्हाला वाटतं बाबा माझा प्रश्न चुकलाय, परत तिथे या तो लिहा. समजलं? शेवटी चुकून लिहायचं नाही. समजलं का? हो सर. जर तुमचा पहिला सपोज क्वेश्चन नंबर 2 4थ्या आणि 5व्या आणि 6व्या पेज वरती संपला असेल आणि 7व्या पेज वरती क्वेश्चन नंबर 3 जर तुम्ही स्टार्ट केला, ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 संपला तुमचा 8व्या आणि 9व्या पेजला, 10व्या पेजला क्वेश्चन नंबर 2 मधला आन्सर लिहायचा नाही. समजलं? हो सर. सर सिक्वेन्स क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट केलाय तो क्वेश्चन नंबर 2 चेच आन्सर यायला पाहिजेत. तुम्हाला वाटत असेल मला एक नाही येत, जागा सोडून द्या, नंतर आठवल्यानंतर तो तिथे लिहा, जागा सोडले तिथे, पण तो शेवटी लिहायचा नाही. लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये तुमचं लॉस होतं. हो सर. आणि ते लॉस का होतं? कारण पेपर चेकर जो असतो त्याला काय करावं लागतं? शेवटचा प्रश्न लिहिला मग तो ह्या प्रश्नावरचा मार्क्स जे भेटलेले आहेत मला ते इथे कॅरी फॉरवर्ड करा, हे करा, ते करा, ती तो झंझट ठेवत नाही. मग तुम्हाला डायरेक्ट रॉंग देऊन जातो. 0 मार्क्स दिलेले असतील ना तर त्याला कॅरी फॉरवर्ड करायची काही गरज नाही. तो त्याला जास्त टेन्शन घेत नाही. पेपर चेकर लक्षात ठेवा. ठीक आहे? पेपर चेकर जो असतो त्याला जास्त टेन्शन द्यायचं नाही. त्याला जेवढं सुटसुटीत असेल, व्यवस्थित असेल तेवढं त्याचं टेन्शन कमी होतो आणि तुम्हाला तो ऑटोमॅटिक मार्क्स देऊन जातो. समजलं? हो सर. आणि लक्षात घ्या, मी नंतर सगळे तुम्हाला पुढे सांगेन, अजून खूप सारे बाकी आहे आपलं. क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट करायचं. कोणत्या कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात? हो सर. ओके, तर मी जसं सांगतो ते लिहून घ्या. ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. क्वेश्चन नंबर 2 मध्ये टोटल प्रश्न किती मार्काचा असेल आपला हा? 10 मार्क्सचा असेल. बघा 10 मार्क्स. किती मार्क्सचा असेल? 10 मार्क्सचा. तर ह्याच्यामध्ये दिसतं तुम्हाला असं इथे दिसतो हा तक्ता कम्प्लीट करायला विचारला जाऊ शकतो. तुमच्या बुक मध्ये असतात बघा हे तक्ते वगैरे दिलेले असतात ना चार्ट. तर लक्षात घ्या तुमच्या बुक मध्ये जेवढे चार्ट दिलेले आहेत त्यातला एक चार्ट कंपल्सरी फिक्स येणार. किती चार्ट आहेत? जेवढे तुमच्या बुक मध्ये चार्ट असतील ते सगळेच्या सगळे चार्ट करा. 99% तुम्हाला एक चार्ट कंपल्सरी कंप्लीट करायला विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या. क्लिअर? आता सपोज ह्या चार्टला तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. ओके, ह्या चार्टला काय करायचं आहे? तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. म्हणजे इथे तुम्ही काय आन्सर लिहिलं, इथे तुम्ही आन्सर लिहिलं, तर आन्सर लिहिल्यानंतर असं सोडायचं नाही. त्या आन्सरला काय करायचं? नाही. अंडरलाईन कंपल्सरी करायची. समजलं? हो. कंपल्सरी अंडरलाईन करायची. कंपल्सरी अंडरलाईन करायची. मी पुन्हा पुन्हा सांगतो, मी 5 वेळा कंपल्सरी अंडरलाईन करायची अशा टाईपच्या क्वेश्चनला. जिथे तुम्हाला तो तक्ता भरायचा असतो तिथे कंपल्सरी अंडरलाईन करायची. समजलं का? हो सर. का करायची हे पण सांगतो. का करायची हे पण सांगतो. जो पेपर चेकर असतो त्याला शोधायला जास्त वेळ जात नाही. मी काय सांगितलं? पेपर चेक करणार आहे त्याला कमीत कमी काय द्या? टेन्शन द्या. क्लिअर? मग तो इथे तुम्हाला आरामात मार्क्स देऊन जाईल. ठीक आहे? म्हणजे टेबल असे टेबल जे असतील ते ज्या टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नंतर बघा तुमच्या बुक मध्ये न्यूमेरिकल्स आहेत की नाही? टेक्स्ट बुक मध्ये न्यूमेरिकल्स? हो सर. ओके, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये तुमच्या पुस्तकामध्ये एक्झरसाइज मध्ये दिलेले जे न्यूमेरिकल्स आहेत किंवा सॉल्व्ह केलेले जे न्यूमेरिकल्स आहेत त्याच्या बाहेरचा एकही न्यूमेरिकल येणार
नाही. नाही. लक्षात घ्या, एकही न्यूमॅरिकल बाहेरचा येणार नाही. आणि अशा टाईपचं न्यूमॅरिकल येईल त्याचं कॅल्क्युलेशन कसं असेल, सोपं असेल, इझी sir. असेल, जास्त कॅल्क्युलेटेड नसेल. क्लिअर? हो सर. हो. म्हणजे तुम्हाला असे न्यूमेरिकल्स करायचे आहेत ज्यांच्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन कमी असेल. बरोबर की नाही? हो सर. येस सर. जसं बघा, असे मग कोणते न्यूमेरिकल्स आहेत, असे कोणते प्रॉब्लेम्स आहेत, अशी कोणती गणितं आहेत सायन्स 1 मध्ये ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल? तर लक्षात घ्या, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. कोणता? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट. लेन्सेस म्हणून एक लेसन आहे बघा तो. नंतर हीट म्हणजे उष्णता. ओके. आणि हा बघा, हा महेंद्रचा तुम्हाला दिसते का न्यूमेरिकल? हा सुद्धा विचारला जाऊ शकतो. म्हणजे अशा टाईपचे न्यूमेरिकल करायचे जे कसे असेल, ज्यांच्यामध्ये कॅल्क्युलेशन कसं असेल, कमीत कमी असेल. ओके, झालं क्लिअर? कमीत कमी कॅल्क्युलेशन असेल, कॅल्क्युलेशन असेल. क्लिअर? जास्त कॅल्क्युलेटिव्ह असलेले न्यूमेरिकल्स तुम्हाला करायची गरज नाही. 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जातो. आणि लक्षात घ्या, तुमच्या लेवलला कॅल्क्युलेटर अलाउड नाहीये. म्हणजे जे तुमचे कॅल्क्युलेशन असतील ते खूप सोपे असतात. झालं, समजलं? हो सर. हो सर. म्हणजे क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला तक्ता विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला तक्ता विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला न्यूमेरिकल विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला हे बघा अशा टाईपचं क्वेश्चन येऊ शकतं कम्प्लीट करायला. दिसतंय का? हो सर. अशा टाईपचं क्वेश्चन तुम्हाला कम्प्लीट करायला विचारला जाऊ शकतो. बघा इथे दिसलं, हे बघा, हे दिसतंय का आता? हो. हे मग इथे बघा, इथे तुम्ही काय लिहिणार? n इक्वल टू काय आहे? 1. मग ह्याला काय करा, तुम्ही अंडरलाईन करा. समजलं? हो. या अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला रिॲक्शन विचारले जाऊ शकतात. काय विचारले जाऊ शकतात? रिॲक्शन. बघा आता ही रिॲक्शन दिलेली आहे. ते काय सांगतील, बाबा ओळखा ही रिॲक्शन कोणत्या टाईपची आहे. डिस्प्लेसमेंट आहे, डबल डिस्प्लेसमेंट आहे, एक्झोथर्मिक आहे, एंडोथर्मिक आहे. तर अशा टाईपचे क्वेश्चन इथे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. बघा, डायग्राम बेस्ड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला. म्हणजे एक डायग्राम दिली जाईल आणि ते डायग्राम काय करायचे, इथे ए काय आहे, बी काय आहे, इथे सी काय आहे आणि इथे डी काय आहे, हे तुम्हाला ओळखायला विचारले जाऊ शकतात. ओके. हो सर. आता मी जे काय सांगते ते व्यवस्थित काळजीपूर्वक कान देऊन ऐका. जर तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायला सांगितले असेल तरच डायग्राम ड्रॉ करायची. जर तुम्हाला अशा टाईपचं विचारलं असेल ते ए का आहे ओळखा, बी का आहे, सी का आहे आणि डी का आहे, मग अशा वेळेस कसं आन्सर लिहायचं माहितीये का? आन्सर शीट मध्ये तुम्ही काय लिहिणार? ए का आहे बाबा T1 आहे किंवा T2 आहे. समजलं? सपोज बी का आहे T1 आहे. समजलं? सी का आहे बाबा फ्रीजिंग मिक्सचर आहे. तर अशा टाईपने तुम्ही लिहायचं. समजलं? डायग्राम ड्रॉ करायची गरज नाही. क्लिअर? हो सर. डायग्राम ड्रॉ करायची गरज नाही. जिथे डायग्राम ड्रॉ करायचे आहे तिथेच डायग्राम ड्रॉ करा. आता बघा, आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या चौकटीत विचारलेल्या विभागाची नावं लिहा. तुम्ही काय करत बसता? डायग्राम पण ड्रॉ करत बसता. डायग्राम ड्रॉ करायची नाही. किरण AB का आहे ते लिहा, किरण NM का आहे ते लिहा, किरण MD का आहे ते लिहा. समजलं? हो सर. डायग्राम ड्रॉ करायची नाही. क्लिअर? ओके. हो सर. अजून कोणत्या टाईपचा क्वेश्चन? आता बघा, मी क्वेश्चन नंबर 2 मध्ये कोणत्या टाईपचं सांगितलं. चार्ट वरती क्वेश्चन येऊ शकतो. बरोबर ना? हो सर. न्यूमॅरिकल बेस्ड क्वेश्चन येऊ शकतं. नंतर तुम्हाला रिॲक्शन टाईप क्वेश्चन येऊ शकतं. नंतर डेफिनेशन विचारली जाऊ शकते. काय विचारली जाऊ शकते? डेफिनेशन. लक्षात घ्या, डेफिनेशन विचारली, फक्त डेफिनेशन लिहा. एक्झाम्पल लिहायची गरज. व्हॉइस ब्रेक होता सर. हो सर. व्हॉइस ब्रेक. ओके. ओके. येस येस. सर येतोय आवाज क्लिअर? आवाज येतोय सर, इकडे येतोय. हो सर. येतोय. जर तुम्हाला डेफिनेशन विचारले असेल फक्त डेफिनेशनच लिहा. ठीक आहे? त्याच एक्झाम्पल लिहायची गरज नाही. क्लिअर? नाहीतर तुम्हाला राईट नोट ऑन सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. काय विचारला जाऊ शकतो? राईट नोट ऑन. राईट ऑन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके. राईट नोट ऑन डार्बनियर ट्रायड्स.
Okay, write a note on Mendeleev's law of octaves. Write a note on structure of मॉडर्न पिरियडिक टेबल. हा 3 मार्काचा क्वेश्चन झाला, ते नंतर आपण डिस्कस करू. तर समजलं तुम्हाला कशा टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात क्वेश्चन नंबर 2 मध्ये. येस सर. डायग्राम बेस्ड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, रिॲक्शन बेस्ड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, डेफिनेशन बेस्ड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, चार्ट कम्प्लीट करायला विचारला जाऊ शकतो. ओके, राईट नोट ऑन क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, डिस्टिंग्विश बिटवीन क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कोणता? डिस्टिंग्विश बिटवीन. फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करत असताना अशाच प्रकारे फरक स्पष्ट करा. समजलं का? तुम्ही काय करता, इथे ए च आधी लाईन लिहून घेता आणि खाली बी लिहिता आणि त्याच्या खाली नंतर लिहायला सुरुवात करता. अशा प्रकारे फरक स्पष्ट करायचे नाही. डिस्टिंग्विश बिटवीन अशा प्रकारे स्पष्ट करायचे नाही. समजलंय? डिस्टिंग्विश लिहिताना तुमचं ए साईट या साईडला आलं, बी साईट या आलं. इथे तुमचा पहिला पॉइंट, इथे तुमचा ह्याचा पहिला पॉइंट. समजलं? हा पॉइंट कंप्लीट झाला, ह्याच्या खाली एक लाईन सोडून द्या, लाईन मारा. इथे तुमचा दुसरा पॉइंट येईल, इथे याचा दुसरा पॉइंट. कंप्लीट झाला, लाईन सोडून द्या. समजलं? इथे नंतर तुमचा तिसरा पॉइंट येईल, इथं तिसरा पॉइंट, लाईन कंप्लीट, इथे लाईन मारून द्या. इथे तुमचा चौथा पॉइंट, इथे तुमचा चौथा पॉइंट. अशा प्रकारे तुम्ही काय केलं पाहिजे, फरक स्पष्ट केलं पाहिजे, डिस्टिंग्विश बिटवीन लिहिलं पाहिजे. समजलं? हो सर. अजून एक गोष्ट, ह्याच्यामध्ये मार्क्स कसे असतात, वेचेज कसा असतो ते लक्षात घ्या. इथे जर तुम्ही सपोज इथे स्टेटमेंट लिहिली आहे आणि एक इथे स्टेटमेंट लिहिली, सपोज झालं, तुम्हाला मार्क्स किती भेटतील? तुम्हाला इथे 1 मार्क्स भेटणार नाही. व्यवस्थित ऐका, इथे तुम्हाला ह्या दोघांचं मिळून किती मार्क्स भेटेल? हाफ मार्क्स. समजलं का? दोघांचं मिळून हाफ मार्क्स भेटेल, लक्षात घ्या. इथे तुम्ही लिहिलं, हा एक पॉइंट लिहिला, इथे तुम्हाला हाफ मार्क्स भेटेल. तिसरा पॉइंट लिहिला, इथे तिसरा पॉइंट लिहिला, इथे तुम्हाला हाफ मार्क्स भेटेल. इथे चौथा पॉइंट लिहिला, इथे चौथा पॉइंट लिहिला, तुम्हाला किती मार्क्स भेटतील? हाफ मार्क्स भेटतील. अशा प्रकारे डिस्टिंग्विश बिटवीन तुम्हाला किती मार्क्सला विचारला जाईल? किती मार्क्स साठी? 2 मार्क्स साठी विचारला जाईल. व्यवस्थित लक्ष द्या. कंपल्सरी 4 पॉइंट लिहिलेच पाहिजे, तरच तुम्हाला फुल मार्क्स भेटतील, नाहीतर नाही. क्लिअर? हो. समजलं का? हो येस सर. डिस्टिंग्विश बिटवीन लिहिताना खूप केअर घ्या. डिस्टिंग्विश बिटवीन लिहिताना असं कम्पेअर करूनच लिहिलं पाहिजे. कंपल्सरी 4 पॉइंटच आले पाहिजेत. ओके. आणि जर व्याख्या असेल तर व्याख्या लिहा दोघांच्या. तुमच्याकडे उदाहरण असेल, एक्झाम्पल असेल, ते लिहा. व्याख्या एक्झाम्पल हे आलंच पाहिजे. जर गरज असेल तर, तशा टाईपचं डिस्टिंग्विश बिटवीन आला असेल तर. समजलं? येस सर. तर लक्षात घ्या, डिस्टिंग्विश बिटवीन सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कशामध्ये? क्वेश्चन नंबर 2 मध्ये. टोटल आपल्याला 5 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. कंपल्सरी त्याच्यामध्ये एक न्यूमेरिकल असणार, तुम्ही आज नोट डाऊन करा. एक डिस्टिंग्विश बिटवीन असणार, डेफिनेशन असणार, एक रिॲक्शन असणार. अशा टाईपचे 4 क्वेश्चन तर तुमचे इथे झाले. 5वा क्वेश्चन कोणत्या टाईपचा आहे हे मी सांगू शकत नाही. अजून 2 राहिलेत. समजलं? प्रश्न क्रमांक 2, 10 मार्कासाठी 7 प्रश्न असतील, 5 सॉल्व्ह करायचे आहेत आणि कशा टाईपचे विचारले जातील ते पण सांगितले. क्लिअर? हो सर. इथे तुम्हाला लॉज वरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाईल. कशावरती? लॉज, नियमांवरती. कोणते कोणते नियम तुम्ही स्टडी केलेत? फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, राईट हँड रूल, उजव्या हाताचा नियम, डाव्या हाताचा नियम, खूप सारे नियम. न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन, राईट ना? न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, खूप सारे लॉ स्टडीज केलेत की नाही तुम्ही? येस सर. जेवढे जे लॉज आहेत त्या लॉज वरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारला जातो. समजलं? हो सर. सो इथे लॉज सुद्धा करा, लॉज वरती सुद्धा प्रश्न विचारला जाईल. झालं क्लिअर? प्रश्न क्रमांक 2 क्लिअर? फरक स्पष्ट करा वगैरे खूप सारे टिपा लिहा, आम्ही सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. रासायनिक अभिक्रिया म्हणजे रिॲक्शन तुम्हाला विचारल्या जातील. ओके. राईट अ नोट ऑन, किंवा तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायला विचारला जाईल. लक्षात घ्या, काय विचारला जाईल? डायग्राम ड्रॉ. आकृती ड्रॉ करायला, फक्त आकृती ड्रॉ करायची. आणि आकृती ड्रॉ करत असताना, डायग्राम ड्रॉ करत असताना कशी ड्रॉ करायची, व्यवस्थित लक्षात द्या.
ठीक आहे. आता हो, सपोज सर. ही एक डायग्राम, हा तुमचा पेज आहे, हा काय आहे आता सपोज, म्हणजे आता थोडस मी हे इरेज करतो. ठीक आहे. राहू दे, सर. आता क्वेश्चन हा सपोज तुमचा पेज आहे. ठीक आहे. डायग्राम एक तर लेफ्टला काढा नाही तर राईटला काढा. काय करायची डायग्राम? लेफ्टला किंवा राईटला. नाहीतर काय करा, मध्यभागी काढा. ठीक आहे. आणि त्याची हो, काय हो. लेबलिंग असेल, त्याची नावं असतील ना, ती एक तर राईट साईडलाच काढा नाहीतर लेफ्ट साईडला काढा. समजलं? हो सर. डायग्राम काढताना तुमच्या आन्सर शीटच्या उत्तरपत्रिकाच्या मध्यभागीच काढा आणि जे काही त्याची लेबलिंग असेल, नावं असतील, ती कोणत्या साईडला लिहायची? राईटला किंवा लेफ्टला लिहा. काही काय करता, इथे एक नाव लिहिता, एक इथं देता, एक इथं एक इथे. कसं होतं माहितीये, दिसायला व्यवस्थित दिसत नाही. ओके. आपलं पेपर प्रेझेंटेशन चांगलं झालं पाहिजे. जसं आपण कसं आपण नेहमी कसं राहतो, स्कूलला जाताना, शाळेमध्ये जाताना तुम्ही काय करू शकता, व्यवस्थित निघून जाताना शाळेमध्ये, काय कसे जाता, झोपेतून उठल्या तसे नाही. तसं टापटीपणा आपल्याकडे असला पाहिजे. जसं आपण आपल्याकडे टापटीपणा ठेवतो, तसं आपला पेपरमध्ये सुद्धा टापटीपणा काय पाहिजे, तुम्हाला दिसायला पाहिजे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही प्रश्न असेल, तुम्ही गिव्ह रिझन्स, नंतर सांगतो तुम्हाला, शास्त्रीय कारणामध्ये जो तुम्हाला पॉइंट, जो तुम्हाला स्टेटमेंट, जो वाक्य तुम्हाला महत्वाचा वाटतो, व्यवस्थित ऐका, नोट डाऊन करून ठेवा. कोणताही प्रश्न असेल, असा राईट नोट ऑन असेल किंवा भला मोठा प्रश्न असेल, 10-12 ओळींचा प्रश्न असेल, ओके, 4-5 किंवा 7-8 ओळींचा प्रश्न असेल, त्याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, पॉइंट वाईज आन्सर लिहत जा. कसं लिहत जा? पॉइंट वाईज. आणि जो पॉइंट तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतो ना, त्याला अंडरलाईन करा पेन्सिलनी. कशाने अंडरलाईन करायची? पेन्सिल. आता अंडरलाईन करण्यामागचा उद्देश काय? मी काय सांगितलं, जो पेपर चेकर असतो ना, त्याला कमीत कमी त्रास द्या. त्याला काय द्या? कमीत कमी त्रास द्या. आता सपोज एखादा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, त्याला अंडरलाईन करून ठेवलं, मग तो पेपर चेकर असेल, त्याच्या जो नजर असते ती कुठे जाते, त्याची बरोबर त्या पॉइंट वरती जाते आणि तो बाकीचं तुमचं काहीच बघत नाही. तो सेंटेन्स बरोबर आहे, चला द्यायला मार्क्स, पुढे चला. समजलं? हो सर. म्हणून तुम्ही जे मी काय सांगतोय त्याप्रमाणे तुम्ही पेपर लिहायचा प्रयत्न करा. झालं एवढ्यापर्यंत क्लिअर? हो. ओके. तर क्वेश्चन नंबर 2 सगळ्यांना समजलं. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय करायचं आपल्याला? क्वेश्चन नंबर 2, टोटल प्रश्न 7 असतील, सोडवायचे किती? 5. किती मार्काला येतील? 10 मार्क्ससाठी. कोणत्या कोणत्या टाईपचे क्वेश्चन असू शकतात? रिॲक्शन बेस. क्लिअर? सर. डेफिनेशन, Diagram based. डायग्राम बेस. डायग्रामला लेबल करा. नंतर न्यूमेरिकल्स, प्रॉब्लेम बोलतो आपण त्याला, गणिताच्या टाईप्स, वाक्य, चार्ट बेस. एखादा चार्ट कम्प्लीट करायला विचारला जाईल, अशा टाईपचे प्रश्न विचारले जातील. समजला? क्वेश्चन नंबर 2. हो. हा, येस सर. नक्की? हो. ओके. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये येऊया आपण. 3 क्वेश्चन नंबर किती मार्क्सला असतो? 15 मार्क्स साठी. किती? 15 मार्क्स. 15 त्याच्यामध्ये तुम्हाला गिव्ह रिझन्स पण येतात. गिव्ह रिझन्स काय? गिव्ह रिझन. गिव्ह रिझन. तो क्वेश्चन नंबर 2B म्हणून दिला जातो. क्वेश्चन नंबर 2B. जर हा तुम्हाला किती मार्क्स साठी येईल? सपोज 8 मार्क्स साठी. ओके. तर तुम्हाला 2 गिव्ह रिझन सुद्धा विचारले जातात. ओके. तो पॅटर्न पण लक्षात ठेवा. 2 गिव्ह रिझन्स विचारले जातात तुम्हाला. आणि लक्षात घ्या, जे काही गिव्ह रिझन्स तुम्हाला विचारले जातील, जे गिव्ह रिझन्स तुम्हाला विचारले जातील, ते सगळेच्या सगळे टेक्स्टवर असतील. पुस्तकाच्या बाहेरचा एकही गिव्ह रिझन येणार नाही. सगळेच्या सगळे पुस्तकामधूनच येतील. तो क्वेश्चन नंबर असणार क्वेश्चन नंबर 2B. ओके. 3 दिले जातील तुम्हाला. किती दिले जातील? 3 दिले जातील. लक्षात घ्या, 3 दिले जातील. तिघांमधले किती सॉल्व्ह करायचे? 2च सॉल्व्ह करायचे. आता पुन्हा सांगतो, त्याच्यामध्ये तुमचं सायन्स 1 मध्ये केमिस्ट्रीचा पार्ट आहे, फिजिक्सचा पार्ट आहे, बरोबर ना? तर तो पेपर सेटर काय करेल? केमिस्ट्रीचे 2 विचारेल आणि एक फिजिक्सचा विचारेल. नाहीतर तो फिजिक्सचे 2 विचारेल, नाही तर केमिस्ट्रीचा 2 विचारेल. समजलं? रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र. रसायनशास्त्रामध्ये 2 विचारलं तर तो भौतिकशास्त्रामधला एकच विचाराल, नाही तर भौतिकशास्त्रामध्ये 2 विचारले, नाही तर रसायनशास्त्रामधला एकच विचाराल.
आणि लक्षात घ्या पुस्तकाच्या बाहेरचा एकही येणार नाही. नाही. लक्षात घ्या तुमचा 60% पेपर 60% पेपर पुस्तकातलाच असतो, लक्षात घ्या. हो सर. आणि 40% सर, हा 40% सर बाहेरचा का? 40% नाही. आता पुन्हा ऐका, त्याच्यामध्ये टेक्स्च्युअल आहे ना तुमची एक्झरसाइज त्याच्यामधला 20% येतो. समजलं का? आधी एक्झरसाइज आहे ना तुमची एक्झरसाइज 20% त्याच्यामधलं झालं. किती टोटल पर्सेंट झाले? 70%. लक्षात घ्या जास्तीत जास्त मी ऑप्शन विथ सांगतोय. ऑप्शन विथ जर झालं जर जास्तीत जास्त 10 ते 8 मार्क 10 ते 8 मार्क्स 10 ते 8 मार्क्स पेपरच्या बाहेरच्या असतील. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. लक्षात ठेवा. म्हणजे जवळजवळ आपण नाही म्हटलं तर 80% to 90% पेपर तुमचा कशामधला असेल? तुमचे टेक्स्च्युअल क्वेश्चन आणि एक्झरसाइज क्वेश्चन. क्लिअर? सर. लक्षात घ्या जो काही पेपर सेटर असतो त्याला काही रूल्स असतात. एवढ्या मार्क्स तुम्ही पेपर मधलं विचारलंच पाहिजे. सपोज आपण कन्सिडर करूया त्याला तुमचा पेपर किती मार्क्सचा आहे? किती मार्क्सचा पेपर आहे तुमचा? 40 मार्क्सचा आहे. ठीक आहे, 40 मार्क्सचा पेपर आहे. तर 40 मार्क्सच्या पेपर मध्ये त्याला 38 मार्क्सचा कशामधला विचारायचा आहे? कंपल्सरी पेपर मधला टेक्स्टवरच विचारायचा आहे, बुक मधलाच विचारायचा आहे. मग तो काय करणार? सपोज त्याच्याकडनं चुकून 2 मार्क बुक मधले नाही झाले तर त्याला जो बोर्ड कडनं मेमो येऊ शकतो. मग तो काय करतो? चला 2 मार्क एक्स्ट्रा टाकून देतो. त्याला 38 मार्काचा सेट करायचा होता ना, तो 40 मार्कचा सेट करून टाकतो. मग त्याला टेन्शन राहत नाही. समजा बोर्ड त्याला विचारणार नाही की 2 मार्काचा तू बुक मधलाच काय टाकला एक्स्ट्रा, असं बोर्ड विचारत नाही. तर लक्षात ठेवा टेक्स्च्युअल 90% बोलूया आपण, 99 सांगत 90% पेपर तुम्हाला कशामधला असेल? तुमच्या टेक्स्टबुक मधला असेल. क्लिअर झालं? क्लिअर? येस सर. येस सर. तर लक्षात घ्या क्वेश्चन नंबर 2 क्लिअर झाला. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये टोटल किती मार्क्स असतं? क्वेश्चन नंबर 3 15 मार्क्सचा असेल. 15 मार्क्स ह्याच्यामध्ये टोटल तुम्हाला 7 क्वेश्चन असतील. इथे सुद्धा 7 क्वेश्चन आहेत आणि किती सॉल्व्ह करायचे? 5 सॉल्व्ह करायचे. किती सॉल्व्ह करायचे तुम्हाला? 5. ठीक आहे, प्रत्येकी 3 मार्क्स असतील. लक्षात घ्या हे खूप मोठे क्वेश्चन्स असतात. एक्स्ट्रा सॉल्व्ह करायच्या भानगडीत पडू नका. क्लिअर? हो सर. एक्स्ट्रा सॉल्व्ह करायच्या भानगडीत पडू नका. जेवढे दिले तेवढेच अचूक सॉल्व्ह करा. प्रत्येकी 3 मार्क्स आहेत. मोठे क्वेश्चन्स असतात. आता हे क्वेश्चन कशा टाईपचे येऊ शकतात हे आपण थोडे पाहूया. क्वेश्चन नंबर 3 3 गुणांचे प्रश्न. बघा पहिलाच डायग्राम बेस्ड क्वेश्चन दिसतोय तुम्हाला. याच्यामध्ये डायग्राम बेस्ड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. डायग्राम ड्रॉ करायची गरज नाही. नाही. डायग्राम जिथे विचारली जाईल तिथेच ड्रॉ करायची. क्लिअर? इथे अशा टाईपचा क्वेश्चन विचारला जातो. इथे कधी कधी न्यूमॅरिकल सुद्धा 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या. आणि इथे सुद्धा सांगतो न्यूमॅरिकल हा तुम्हाला कुठून येणार? तुमच्या टेक्स्टबुक मधूनच येणार आहे. बघा एक टेबल कम्प्लीट करायला विचारला जाऊ शकतो. काय विचारला जाऊ शकतो? टेबल कम्प्लीट करायला विचारला जाऊ शकतो. पुन्हा सांगतो टेबल कम्प्लीट करत असताना जो काय आन्सर असेल, सपोज इथं 2,8,2 लिहिलं तुम्ही, 2,8 लिहिलं तर ह्या आन्सरला अंडरलाईन करायला विसरू नका. अंडरलाईन कंपल्सरी करा. क्लिअर? तुम्हाला रिॲक्शन दिल्या जातील आणि विचारला जाईल कोणत्या टाईपची रिॲक्शन आहे ओळखा. अशा टाईपचा क्वेश्चन इथे विचारला जाऊ शकतो. तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन इथे विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन कंपल्सरी एक क्वेश्चन ऍक्टिव्हिटी बेस्ड असणार. तुमच्या बुक मध्ये ज्या ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या ऍक्टिव्हिटी वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड तुम्हाला क्वेश्चन कंपल्सरी विचारला जाऊ शकतो. ऍक्टिव्हिटी बेस्ड पुन्हा सांगतो 3 मार्क्स साठी ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जेवढे काय तुम्ही नियम स्टडी केलेले आहेत, लॉ स्टडी केलेले आहेत त्यांच्यावरती सुद्धा इथे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बघा इथे 2 डायग्राम दिसतात तुम्हाला. हो सर. त्यांना नावे द्यायची आहेत. नावे द्यायची आहेत. डायग्राम कशी ड्रॉ करा असंच हात यायला पाहिजे. काही कंपल्सरी नाहीये. कसाही आला तरी चालेल, वेडा वाकला आला तरी चालेल, पण वरच्या बाजूला काय थंब दाखवतोय
हा तुमचा फिंगर आहे, हा फिंगर काय दाखवतोय, कोणता लेफ्ट हँड आहे, कोणता राईट हँड आहे, हे बरोबर व्यवस्थित लिहा. समजलं? बरोबर व्यवस्थित लिहा. समजलं का? जिथे डायग्राम नेसेसरी आहे तिथेच तुम्ही डायग्राम काढली पाहिजे. बघा ही डायग्राम जी तुम्हाला पाहिलंय तर ही एक्झरसाइज मध्ये आहे. एक्झरसाइज मध्ये ही डायग्राम दिसेल तुम्हाला. तर एक्झरसाइज बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. समजलं? आता बघा इकडे ही डायग्राम दिसते तुम्हाला. ही डायग्राम तुम्हाला कंपल्सरी काढावी लागेल. ठीक आहे. आणि बरोबर कोणता कलर कोणता आहे हे तुम्हाला समजलं असेल. डिस्पर्शन ऑफ लाईट आहे. ही डायग्राम तुम्हाला कंपल्सरी काढावी लागणार. समजलं? ही डायग्राम तुम्हाला जर कंप्लीट करायला विचारली जाईल, कंप्लीट करायला आली तर ती कंप्लीट करायलाच पाहिजे. हा फ्लो चार्ट आला तर हा फ्लो चार्ट तुम्ही काढला पाहिजे. समजलं? आता बघा ही डायग्राम दिसते तुम्हाला. हो सर. मानवी डोळा, राईट ना, ह्युमन आई. तर मानवी डोळा, आता तुम्ही काय करता, तो डोळा काढायचा प्रयत्न करता. डोळा काढायची नाहीये, डायग्राम काढायची गरज नाहीये आईची आपल्याला. इथे काय सांगितलंय, तिसरा क्रमांक काय आहे, रेटिना आहे, रेटिना लिहा. 2 काय आहे, ऑप्टिक फायबर, ऑप्टिक फायबर लिहा. 1 नंबर काय आहे, क्रिस्टलाइन लेन्स आहे, ओके ते लिहा. 4थ्या नंबरचं काय आहे, प्युपिल आहे ते लिहा. डायग्राम ड्रॉ करायची गरज नाही. डायग्राम कंपल्शन नाहीये. इथे डायग्राम ड्रॉ करत बसायचे नाही. 1 नंबरला काय आहे ते लिहा. 2 नंबरला काय आहे 3 लिहा ते लिहा. 3 नंबरला काय आहे ते लिहा. 4 नंबरला काय आहे ते लिहा. डायग्राम ड्रॉ करायची नाही. क्लिअर? समजलं? येस सर. आता बघा ह्या डायग्रामचा फक्त आपल्याला निरीक्षण करायचं आहे. डायग्राम निरीक्षण करायचं आहे. डायग्राम निरीक्षण करून आन्सर द्यायचे आहेत आपल्याला. समजलं? डायग्राम ड्रॉ करायची नाहीये. क्लिअर? डायग्रामचं निरीक्षण करा आणि डायग्राम काढा. बघा इथे दिल्यात खालील आकृती दिल्या. आता हे ज्या डायग्राम दिलेले आहेत यांच्यामध्ये कोणते नियम आहेत ते स्पष्ट करा. डायग्राम ड्रॉ करायची गरज आहे का? नाही. पहिली डायग्राम, बाबा हिच्यामध्ये हा नियम स्पष्ट केलेला आहे. दुसऱ्या डायग्राम मध्ये हा नियम आहे. तिसऱ्या डायग्राम मध्ये हा नियम आहे. असंच करा. या प्रश्नामध्ये डायग्राम दिलेली आहे. खालील आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नाची उत्तरे द्या. डायग्राम ड्रॉ करायची गरज आहे का? नाही. फक्त प्रश्नांची उत्तरे द्या. समजलं? अशा प्रकारचे क्वेश्चन नंबर 3 मध्ये डायग्राम बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. समजलं का? हो सर. आता मेन इम्पॉर्टंट पॉइंट काय, ह्याच्यामध्ये कोणत्या टाईपचा अजून प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला? बघा एक काय दिला जाईल, आर्टिकल दिला जाईल आणि ते त्याच्यामध्ये तुम्हाला योग्य पर्याय काय करायचे असतील, तिथे योग्य शब्द बरोबर लिहायचे असतील. बरोबर ना? तर लक्षात घ्या, अशा टाईपचा जर प्रश्न विचारला गेला तर इथे जो तुम्ही आन्सर लिहाल हे तुम्हाला ऍज इट इज आहेच्या तसं लिहायला लागतं. लक्षात घ्या. ऐकताय तुम्ही? हो सर. जर तुम्हाला ओके कंसात दिलेले पर्याय योग्य पर्याय निवडून हा पूर्ण तुम्हाला ऍज इट इज आहे तसा लिहावं लागणार आहे. आणि लिहिल्यानंतर इथे आन्सर जो येईल त्याला कंपल्सरी ऐका, अंडरलाईन करा, अंडरलाईन करा, अंडरलाईन करा, अंडरलाईन करा. 5 वेळा म्हटलं मी, अंडरलाईन करा. क्लिअर? कंपल्सरी इथे जो काय तुम्ही आन्सर लिहा, पर्याय लिहाल त्याला कंपल्सरी काय केलेलं पाहिजे? अंडरलाईन केलेलं असेल. अंडरलाईन केलेलं नसेल तर सांगतो तुम्हाला मी, पेपर चेकरचं एवढं डोकं दुखतं ना, त्याला शोधावं लागतं. एवढं शोधायचं परत त्याने बघा बाबा ह्याने कुठं लिहिलेलं आहे. मग त्याचं डोकं फिरताना तो डायरेक्ट रॉंग देऊन टाकतो. हे काय लिहिलं, जास्त डोक्याला ताप होत नाही. ठीक आहे? तर जास्त डोक्याला टेन्शन द्यायचं नाही पेपर चेकरच्या. समजलं? इथे आन्सर लिहिताना त्याला अंडरलाईन तुम्ही केलीच पाहिजे. समजलं? हो सर. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन पुन्हा पुन्हा सांगतो, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. बघा डायग्राम बेस्ड क्वेश्चन दिसतात का? डायग्राम बेस्ड क्वेश्चन हो सर. तुमच्या बुक मध्ये जेवढ्या डायग्राम आहेत त्या डायग्राम वरती डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे, तर ते डायग्राम ड्रॉ करायला क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही काय करा, डायग्राम बघा बाबा, ही डायग्राम आहे, जशी मोटार आहे राईट ना, नंतर इलेक्ट्रिकल जनरेटर आहे, त्याच्यावरती कशा टाईपचे डायग्राम बेस्ड क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. इथे बघा, इथे कसे डायग्राम बेस्ड क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे बघा आणि त्याचे आन्सर काढा. समजलं? डायग्राम बेस्ड क्वेश्चन आल्यानंतर डायग्राम ड्रॉ करायला
विचारले असेल तरच करा, नाहीतर करू नका. समजलं? झालं? समजलं सगळ्यांना? क्लिअर? यस सर. तुम्हाला होमोलॉगस सिरीज कंप्लीट करायला विचारले जाऊ शकते. IMP क्वेश्चन आहे हा, खूप इम्पॉर्टंट आहे. होमोलॉगस सिरीज कंप्लीट करत असताना तुम्हाला होमोलॉगस सिरीज ही ड्रॉ करावी लागेल. पूर्ण हे टेबल ड्रॉ करावा लागेल. मग इथे जे काही रिकाम्या जागा आहेत त्या भराव्या लागतील. जर पर्याय लिहायचं आणि त्यांना कंपल्सरी अंडरलाईन करायचं. समजलं? क्वेश्चन नंबर 3 मध्ये कशा टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात? जे मोठे असतात, त्याला 3 मार्क्सचा वेटेज असेल, अशा टाईपचे क्वेश्चन इथे तुम्हाला विचारले जातील. झालं क्लिअर? समजलं का? ते कंप्लीट करायला विचारले जाऊ शकतात. झालं? क्वेश्चन नंबर 3 क्लिअर? आता येऊया शेवटच्या क्वेश्चन मध्ये. शेवटच्या क्वेश्चन मध्ये किती क्वेश्चन असतील बघा? 2 क्वेश्चन असतील. किती क्वेश्चन असतील? 2. आणि त्यातला फक्त एकच सॉल्व्ह करायचा आणि टोटल मार्क्स किती आहेत बघा? 5. मार्क्स आहेत त्याला. एका प्रश्नाला 5 मार्क्स आहेत. आता ह्याच्यामध्ये कशा टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ते पाहूया. ठीक आहे? क्वेश्चन नंबर 5, 5वा. ह्याच्यामध्ये कशा टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो? सॉरी, क्वेश्चन नंबर 4. बघा काय दिलं जाईल तुम्हाला? एक काय दिलं जाईल? एक टेबल द्या. सॉरी, एक ज्यात तुम्हाला काय दिलं जाईल? आर्टिकल दिलं जाईल. ठीक आहे? एक काय दिलं जाईल? आर्टिकल दिलं जाईल, उतारा दिला जाईल. तो काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचा आहे, तो उतारा लिहायचा नाही. आणि त्या उतारा खाली दिलेले जे प्रश्न आहेत, जे काही क्वेश्चन दिलेले आहेत त्या चार्टच्या खाली, तुमच्या आर्टिकलच्या खाली त्यांचे योग्य आन्सर द्यायच्या. अशा टाईपचा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. समजला? किती मार्क्ससाठी? 4 मार्क्ससाठी. आन्सर फक्त या चार्ट मध्ये शोधायचं आहे, त्यांचे उत्तर द्यायचं. अशा टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नंतर तुम्हाला एखादा टेबल कंप्लीट करायला विचारला जाऊ शकतो. तो बुक मधला असू शकतो किंवा बुक मधल्या कुठल्या तरी स्टेटमेंट वरती वगैरे मिक्स करून वगैरे तो वगैरे विचारला जाऊ शकतो. बघा अशा टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एक तुम्हाला टेबल दिला जाईल. ओके, त्याच्यामध्ये मूलद्रव्य असतील, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतील, मग तो कोणत्या गणाशी बिलॉंग करतो, कोणता ग्रुप आहे, कोणता ब्लॉक आहे, तो मूलद्रव्य कोणता आहे, त्यांना इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये अरेंज करा. ऍटॉमिक रेडियस आणि आयोनिक रेडियस. अशा टाईपचा क्वेश्चन किती मार्क्सचा विचारला जातो? 4 मार्क्स साठी. समजलं? बघा तुम्हाला काय दिलं जाईल? असं टेबल दिलं जाईल. म्हणजे हा पिरियॉडिक टेबल आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ओके, ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाईल. 5 मार्क, 4 मार्कासाठी, 5 मार्कासाठी नाही. किती मार्क्ससाठी? सॉरी, क्वेश्चन नंबर 4 5 मार्कासाठी. क्लिअर? 5 मार्क्सचे क्वेश्चन आहेत. 5 मार्कासाठी क्वेश्चन मोठा विचारला जाऊ शकतो. नंतर तुम्ही बॅलन्सिंग शिकला. बॅलन्सिंग ऑफ केमिकल रिॲक्शन. हो सर, शिकलो. केमिकल रिॲक्शन बॅलन्स कशी करायची, अशा टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, डायग्राम बेस्ड क्वेश्चन. बघा इलेक्ट्रिक मोटार, इलेक्ट्रिकल जनरेटर, त्याच्यावरती क्वेश्चन दिलेले आहेत. त्या क्वेश्चनचे आन्सर द्यायचे 5 मार्क्ससाठी. डायग्राम ड्रॉ करायची गरज नाही. डायग्राम ड्रॉ करायची नाही. बघा तुम्ही रे डायग्राम काढले असतील. बहिर्गोल भिंगाद्वारे वस्तूंच्या मिळणाऱ्या विविध स्थान, आकार, सोन किरणांद्वारे स्पष्ट करा. रे डायग्राम IMP क्वेश्चन आहे. कंपल्सरी क्वेश्चन विचारला येऊ शकतो, जाऊ शकतो. रे डायग्राम किती मार्क्स साठी? 5 मार्क्स. 5 मार्क्स साठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किती मार्क्स साठी? 5 मार्क्स साठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या. समजलं? 5 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. समजले? 5 मार्काचे क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात? ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन बघितला. हे बघा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. मी ही जी माझ्याकडे स्लाइड जी आहे मी सरांच्याकडे पाठवते. सर तुम्हाला सेंड करतील. खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरनं तुम्हाला आयडिया येतील कशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि कसं स्टडी करायचं आहे. समजलं? अशा प्रकारे आपण काय स्टडी केलं? इव्हॅल्युएशन पॅटर्न इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 2 मध्ये सुद्धा असंच टाईपचे क्वेश्चन्स असतील. स्पेशली तुम्हाला सायन्स 1 बद्दल सांगतोय. पहिल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 5 असे 10 मार्क्ससाठी क्वेश्चन असतील. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 10 मार्क्स. याच्यामध्ये गिव्ह रिझन सुद्धा असतील सब क्वेश्चन करून. क्वेश्चन नंबर 3 मध्ये टोटल 15 मार्क्स असेल. 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील. क्वेश्चन नंबर 4 मध्ये एकच क्वेश्चन असेल 5 मार्क्स साठी. आणि प्रत्येक क्वेश्चन मध्ये कशा टाईपचे क्वेश्चन येतील हे मी तुम्हाला आज क्लिअर केलंय. कोणाला काय डाऊट आहे त्याच्यामध्ये? आता समजलं कसं स्टडी करायचं आहे? प्रत्येक क्वेश्चनचा कशा टाईपचा क्वेश्चन येईल?
आवाज नाही येत? समजलं सगळ्यांना कशा टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात? हो सर. येस सर. Yes, sir. ओके, व्यवस्थित स्टडी करा. मी माझ्याकडे जी स्लाइड आहे, PDF आहे, ती सेंड करतो. त्याच्यावरती तुम्हाला चांगले आयडिया येईल कशा टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात आणि कशा टाईपचे नाही. दोन्ही मीडियमचे आहेत, इंग्लिश मीडियम, सेमी मीडियम आणि मराठी मीडियम. ओके, मी पाठवतो सरांच्याकडे. क्लिअर? तुम्हाला आयडिया आली कशा टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हो सर. आणि कोणत्या Yes, क्वेश्चनचे sir. आन्सर कसे लिहायचे ते सुद्धा समजलं. पेपर चेकर जो असतो त्याला जास्त टेन्शन द्यायचं नाही. सुटसुटीत पेपर लिहा, व्यवस्थित लिहा. नवीन प्रश्न नवीन पानावर सुरुवात करा. डायग्राम असेल तर डायग्राम एकाच पानावरती काढले तरी चालेल. दुसरा प्रश्न दुसऱ्या पेजवर सुरू केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण क्वेश्चन 1 नंबर सपोज आपण कन्सिडर करूया, क्वेश्चन नंबर 1 तुमचा 3 पेज पर्यंत संपला आणि तुम्हाला जर एखादा क्वेश्चन त्याचा राहिला असेल तो शेवटच्या पेजवरती चुकूनही लिहू नका. त्याच्यासाठी तुम्ही जागा सोडा आणि नंतर तो लिहा. समजलं? हो सर. आणि लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक्स्ट्रा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू नका. एक्स्ट्रा सॉल्व्ह करत असताना क्वेश्चन नंबर 3 मोठा असतो, जास्त वेळ जातो, त्या भानगडीत पडू नका. जर टाइम उरलं तरच तो क्वेश्चन सॉल्व्ह करा. डिस्टिंग्विश बिटवीन लिहिताना कंपल्सरी तुमचे किती पॉइंट आला पाहिजेत? लेफ्ट साईडला 4 आणि उजव्या साईडला 4, राईटला 4 आणि लेफ्टला 4 पॉइंट कंपल्सरी आलेच पाहिजेत. क्लिअर? Yes, sir. ओके, डायग्राम जर विचारले असेल तरच काढा. डायग्राम मध्ये ABCD काय आहे ते लेबल करायचं असेल तर A काय आहे, B काय आहे, C काय आहे, D काय आहे तेच लिहा. आन्सर लिहिताना आन्सरच्या खाली म्हणजे जे काय तुम्ही स्टेटमेंट लिहिलेलं आहे, तुम्हाला वाटते बाबा ही खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे, तिच्या खाली अंडरलाईन करा. क्लिअर? न्यूमॅरिकल सगळे बुक मधलेच येतील. ज्यांचं कॅल्क्युलेशन इझी आहे असेच न्यूमॅरिकल करण्याचा प्रयत्न करा. 2 मार्कासाठी नाहीतर 3 मार्कासाठी न्यूमॅरिकल फिक्स आहे. क्लिअर? टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन कंपल्सरी विचारल्या जातील. डायग्राम बेस्ड क्वेश्चन जेवढे डायग्राम आहेत कंपल्सरी करा आणि चार्ट जेवढे जे आहेत ते कंपल्सरी करा. बाहेरचा एकही चार्ट येणार नाही. क्लिअर? समजलं? आता थोडस तुम्हाला पेपर कसा असतो बघा. तुमचा हा पेपर अशा टाईपचा असतो. माहिती ना तुम्हाला कसं लिहायचं? इथे तुमचा सेंट्रल नंबर आहे, सेंटर नंबर येणार, इथे तुमचा नंबर येणार, इथे बारकोड व्यवस्थित लावायचं. शाळेचे शिक्षक असतात ते तुम्हाला लावून देतील. इथे तुमचा सीट नंबर लिहिला जातो. इथे वर्ड मध्ये लिहायचं. वर्ड मध्ये म्हणजे कसं माझ्या येईल तुमचं 1101 आणि इथे फिगर मध्ये अंकामध्ये लिहायचं. इथे तुमची साईन येते वरती. इथे जो तुमचा वर्गामध्ये जो शिक्षक येईल त्याची साईन येईल. इथे काही करायचं नाही तुम्ही. इथे सुद्धा तुम्ही काय करायचं, सब्जेक्ट टाकायचं, पेपर कोणता आहे, दिनांक आहे, कोणत्या लँग्वेज मध्ये तुम्ही आन्सर लिहिणार आहात ते लिहायचं. आता मराठी मीडियमचे असते तर ते मराठीमध्ये लिहितील. जर इंग्लिश मीडियमचे असते तर सायन्सचे आन्सर लिहिताना ते इंग्लिश मध्ये लिहितील. इथे तुम्ही 1+ किती सप्लिमेंट घेतात ते लिहायचे आणि इक्वल टू लिहायचं. समजलं? इथे कसं करायचं, काय करायचं, इकडे तुम्ही काही करायचं नाही. मेन पॉइंट, पेपर जर तुमच्या हातामध्ये पडला तर बघा इथे तुम्ही काही करायचं नाहीये. इथे तुम्ही काहीच करायचं नाहीये. पहिला प्रश्न सपोज क्वेश्चन नंबर 1 तुमचा इथे आहे. क्वेश्चन नंबर 1 तुम्ही इथे लिहिला आणि क्वेश्चन नंबर 1 मधलं तुम्ही A स्टार्ट केलेला आहे. इथे तुमचे सब क्वेश्चन इथे लिहायचं. क्वेश्चन समजलं का? क्वेश्चन नंबर लिहिताना कुठे लिहायचे? ही जी जागा दिसते तुम्हाला इथे मध्ये दिसते का? हो सर. हे बघा इथे ह्याच्यामध्ये तुमचे सब क्वेश्चन येतील. इथे काही लिहायचं नाही. इथे काही लिहायचं नाही. तुमचे इथेच क्वेश्चन सब क्वेश्चन्स येतील आणि इथे एक लाईन मारायची व्यवस्थित. ओके, नवीन प्रश्न असेल तर इथे एक लाईन अंडरलाईन, इथे दुसरा क्वेश्चन स्टार्ट करा. इथे अंडरलाईन करून द्या. तिसरा इथे लिहा. सपोज तुम्हाला तिसरा येत नाही, लाईन सोडून द्या. इथे ही जागा सोडून द्या. चौथ्या प्रश्नावरती या. समजलं? आठवल्यानंतर इथे काय लिहायचं ते लिहा. नाही आठवलं सोडून द्या. तुमचं जाणार नाही काही आणि बोर्डाचं काही जाणार नाही कारण तुम्ही फी भरलेली आहे. बरोबर? कसं लिहायचं समजलं? पेपर कसं लिहायचं नक्की? हो. Yes, sir. नक्की? कोणाला काय डाऊट? नाही. ओके, आता तुमचे काही पर्सनल डाऊट असतील विषयाबद्दल, कसं स्टडी करायचं, काय करायचं असतील, पेपर कसं लिहायचं वगैरे
सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या झाल्या असतील. कोणाला काय डाऊट्स आहेत का विषयाबद्दल, कसं स्टडी करायचं काय ते विचारा. नाही. सर जास्त इम्पॉर्टंट चॅप्टर कोणते आहे सर? जास्त इम्पॉर्टंट लेसन आता मी जे सांगतो, आता मी जे लेसन सांगतो ते जास्त इम्पॉर्टंट लेसन कोणते ते व्यवस्थित ऐका. हो तुमचा जो लेन्स लेसन आहे ना, लेन्स लेसन, आता मराठीमध्ये त्याला काय बोलतो भिंग मला भिंग आठवत नाही. मराठीत भिंग. भिंग. लेन्स लेसन, भिंगे काय असतील ते लेन्स लेसन असेल. नंतर कार्बन कंपाऊंड, त्याच्यामध्ये आयुपीसी नॉमेनक्लेचर आहे बघा, ते पण व्यवस्थित करा. ठीक आहे. हो सर. मी पहिला लेसन सांगितला लेन्स, दुसरा लेसन सांगितला कार्बन कंपाऊंड. बघा कार्बन कंपाऊंड मध्ये शेवटचा पेज, कार्बन कंपाऊंड मधला शेवटचा पेज. पॉलिमर्स IMP आहे, कंपल्सरी करून ठेवा. कार्बन कंपाऊंड मधला शेवटचा पेज खूप इम्पॉर्टंट आहे. होमोलॉगस सिरीज, फंक्शनल ग्रुप खूप इम्पॉर्टंट आहे. कार्बन कप इम्पॉर्टंट लेसन आहे, लेन्स इम्पॉर्टंट लेसन आहे. आणि सर्वात इझी लेसन कोणता लेसन असेल तर उष्णता म्हणजे हीट लेसन व्यवस्थित करा, काही ऑप्शनला टाकू नका. आणि पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट व्यवस्थित करा. एक एलिमेंट दिला जाईल, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिला जाईल, त्याचा ग्रुप नंबर काय आहे, त्याचा ब्लॉक नंबर काय आहे, त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, त्याच्या व्हॅलन्सी काय आहे, तो कोणत्या ग्रुपशी बिलॉंग करतो, कोणत्या ब्लॉकशी बिलॉंग करतो, अशा टाईपचा त्याचा पिरियड नंबर काय आहे, अशा टाईपचा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, येऊ शकतो. क्लिअर. इलेक्ट्रिक जनरेटर मोटार खूप इम्पॉर्टंट आहे. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग राईट हँड रूल. हीट नंतर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन खूप इम्पॉर्टंट आहे. चॅप्टर इम्पॉर्टंट कोणकोणते सांगितले मी, लॅन्स, कार्बन कंपाऊंड, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट 3 चॅप्टर झाले. हिट सर. हीट 4 चॅप्टर झाले. हे खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत आणि इझी आहेत. हिट का मी सांगितलं, ह्याच्यामध्ये न्यूमेरिकल्स विचारले जाऊ शकतात आणि डेफिनेशन बेस्ड क्वेश्चन खूप इझी हिट लेसन आहे, समजलं. पण तुम्ही कार्बन कंपाऊंड, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, लेन्स आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे आहे का, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट वगैरे त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. ओके, तो जो लेसन आहे तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. समजले कोणते इम्पॉर्टंट लेसन आहेत. पुन्हा सांगतो, कार्बन कंपाऊंड, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट आणि लेन्स, हे 3 लेसन खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि हीट लेसन जो आहे तो व्यवस्थित करून ठेवा. क्लिअर. आणि स्पेस मिशन जो आहे, स्पेस मिशनचं काय जास्त टेन्शन घेऊ नका, त्याची स्टेटमेंट वगैरे व्यवस्थित रीड करा. ओके, स्टेटमेंट वगैरे व्यवस्थित रीड करा. काही डाऊट्स आले तर मला विचारा. अजून कोणाला काय डाऊट्स? सर आधुनिक आवर्त सारणी जर काही विचारली, आवाज तुझा बाळा क्लिअर येत नाहीये बेटा, तुझा आवाज क्लिअर येत नाहीये. सर आधुनिक आवर्त सारणी जर विचारली तर कधी 2 मार्काला विचारते तर कधी 3 मार्काला. बट ते 2 मार्काला आली तरी 10 टॉपिक लिहा लागतात आणि 3 मार्काला आली तरी 10 टॉपिक लिहा लागतात. आधुनिक मॉडर्न पिरियडिक टेबल आय थिंक. मॉडर्न पिरियडिक टेबल. ओके, मॉडर्न पिरियडिक टेबल बद्दल काय क्वेश्चन सर, मराठीमध्ये काय? हा, तो इंग्लिश म्हणतो की जर का 2 मार्काला आला तरी त्याचे 10 पॉईंट लिहायचे आणि 3 मार्काला आला तरी 10 पॉईंट लिहायचे का बाबा. मॉडर्न पिरियडिक टेबलचे जे काही वैशिष्ट्य असतील त्याची. ओके, हा मॉडर्न पिरियडिक टेबल. आता लक्षात घ्या, प्रत्येक स्टेटमेंट मॉडर्न पिरियड तेव्हा डी मिनिट्स विचारले तुम्हाला. काय डी मिनिट म्हणजे त्याची उणिवा वगैरे काय? डी मिनिट्स म्हणजे बरोबर ना सर, उणिवा काय बोलतात त्याला? डी मिनिट. दोष बरोबर, दोष ना. तर बघा, 3 मार्काला जर प्रश्न विचारला तर 6 पॉईंट कंपल्सरी यायलाच पाहिजेत. किती? 6 पॉईंट. 3 मार्क्सला विचारलं तर ठीक आहे, 3 मार्क्सला विचारलं तर. आणि 5 मार्क विचारलं तर 10 यायला पाहिजे. किती यायला पाहिजेत? 10. 10. 1 पॉइंटला तुम्हाला अर्धा मार्क. जर तो प्रश्न 2 मार्काला विचारला तर फक्त किती लिहाल? 4. फक्त किती लिहायचे? 4. 3 मार्काला विचारलं तर 6 लिहायचे. किती लिहायचे? 6. आणि 5 मार्काला विचारलं तर किती येतील? 10. आणि लक्षात घ्या, मॉडर्न पिरियडिक टेबल वरती जर क्वेश्चन आला तर तो कमीत कमी तुम्हाला 3 मार्कासाठी नाहीतर 5 मार्कासाठी येऊ शकतो. क्लिअर. त्याची जे तुम्हाला काही गुणधर्मिका असतील, त्याची स्टेटमेंट जे असतील, त्याचा स्ट्रक्चर एक्सप्लेन करायला विचारला जाईल. राईट अ नोट ऑन मॉडर्न पिरियडिक टेबल जर क्वेश्चन विचारला तर 3 मार्क मिनिमम आणि मॅक्सिमम 5 मार्कासाठी विचारलं तर 10 पॉइंट. कशी करा, लिहा. 1 पॉइंटचे 2 बनवा, काही करा, पण 10 पॉइंट लिहा. क्लिअर.
आणि जर तो क्वेश्चन 3 मार्काला विचारला तर 6 पॉईंट कंपल्सरी लिहायचे. क्लिअर? हो सर. येस सर. अजून काही? नो सर. सर डिस्टिंग बिटवीन जर का हा, डिस्टिंग्विश बिटवीनचं बोल बेटा. काय कविता? काय बोल? तर जर का 2 मार्क्स साठी असले तर 2 पॉइंट लिहायचे की 4 लिहायचे? हा, हे खूप मी सांगितलं ना, टोटल 4 कंपल्सरी पॉईंट यायला पाहिजेत. लेफ्टचं 1 पॉईंट, राईटचं 1 पॉईंट, लेफ्टचा 1 पॉईंट, राईटचं 1 पॉईंट. तेव्हा तुम्हाला हाफ मार्क्स असं 1 मार्क्स मिळेल. तेव्हा 4 पॉईंट कंपल्सरी येतील. तेव्हा टोटल किती पॉईंट येतील? ह्याचे 4 आणि त्याचे 4, टोटल 8 पॉईंट यायला पाहिजेत. उजव्या बाजूला 4, डाव्या बाजूला 4 असे, तेव्हा तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. किती? 2. लक्षात ठेवा. डिस्टिंग्विश बिटवीनचं हे वेटेज आहे. क्लिअर? आणि सर 3 मार्क्स साठी असले तरी पण 4-4च पॉइंट लिहायचे? 3 मार्क्ससाठी डिस्टिंग्विश बिटवीन बेटा विचारला जात नाही, मोस्टली विचारला जात नाही. क्लिअर? आणि जर आलंच तर मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे आणि मेंडेलिस पिरियडिक टेबल त्याचं डिस्टिंग्विश करायला विचारलं जाऊ शकतो. मग तिथे तुला किती पॉईंट लिहायला लागतील? 6 पॉईंट लिहायला लागतील. समजलं? हा, भानुदास ठोंबरे काय बोल ना. भानुदास ठोंबरे बोल ना, काय बेटा? ओके. सर उदाहरणं किती मार्कला येतात? उदाहरण, एक्झाम्पल्स ना. हा, एक्झाम्पल न्यूमेरिकल्स. आता एक्झाम्पल्स म्हणजे कसं? न्यूमेरिकल्स. ओके, न्यूमेरिकल्स जास्तीत जास्त 3 मार्क्स आणि मिनिमम 2 मार्क्स. जर 2 मार्काचा विचारला गेला तर क्वेश्चन नंबर 2A मध्ये विचारला जाईल. आपल्याला 5 क्वेश्चन असतात. ओके, मोस्टली 5 येत नाही, तिथं 8 मार्काचा क्वेश्चन येतो आणि तो पूर्ण सब डिवाइड केला जातो गिव्ह रिझल्ट मध्ये. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये तिथे तुला जर एक्झाम्पल विचारला गेला, न्यूमेरिकल्स उदाहरणं विचारला गेले तर 2 मार्काला विचारला गेला जाईल. आणि मी सांगतो व्यवस्थित ऐका, कोणत्या लेसन मध्ये न्यूमेरिकल्स येऊ शकतात. लेन्स, नंतर तुमचं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, ओके, नंतर हीट लेसन आणि ग्रॅव्हिटेशन लेसन जो आहे त्याच्यामध्ये न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन D², त्याच्या बेसिसवरती जे न्यूमेरिकल्स आहेत ते महेंद्रचा न्यूमेरिकल आहे. एक्झाम्पल नंबर 1 तो महेंद्रचा येऊ शकतो आला तर. ओके, आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणून न्यूमेरिकल्स आहेत बघा, त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हीट मधलं सांगितलं. ओके, आणि रे डायग्राम व्यवस्थित करून ठेवा. न्यूमेरिकल्स क्वेश्चन नंबर 2 मध्ये 2 मार्कासाठी विचारला जाईल आणि जर 3 मार्कासाठी विचारला गेला तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये येईल. पण न्यूमेरिकल 99% एक असणार. क्लिअर? हो सर. न्यूमेरिकल 99% असणारच. न्यूमेरिकल बेस तुम्हाला MCQ सुद्धा विचारले जाऊ शकते. लक्षात ठेवा, न्यूमेरिकल बेस MCQ सुद्धा विचारले जाऊ शकतात. फॉर्म्युला वगैरे सगळे व्यवस्थित साईडला काढा. संख्या बेसिस वरती, नंबर बेस जे काही स्टेटमेंट असतील त्या साईडला काढा. जसं एस्केप व्हेलॉसिटी ऑन मून किती आहे, एस्केप व्हेलॉसिटी ऑन अर्थ किती आहे हे करून ठेवा. क्लिअर? न्यूटन्स युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन, जी ची व्हॅल्यू, कॅपिटल जी ची व्हॅल्यू, स्मॉल जी ची व्हॅल्यू काय आहे हे लिहा. हे करा तुम्ही. क्लिअर झालं? अजून कोणाला काय डाऊट? नाही सर. यस. ओके, तर मला असं वाटतं की आपण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी भरपूर सारे प्रश्न विचारलेले आहेत आणि सरांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर सर खरंच तुमचं मी तर मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पण